ओके. आपण काय शिकलो? आपण शिकलो की जी काही आपली पिरियॉडिक टेबल किंवा ज्याला आपण आवर्त सारणी म्हणत होतो, 1869ला बनलेली जी काही आवर्त सारणी होती, ती आपली ॲटॉमिक मासवरती आधारित होती. ओके. तर ॲटॉमिक मासवरती आधारित होती, ही बात लक्षात आली. परंतु काय झालं बरं का, 1913 साली हेनरी मोस्ले नावाचा सायंटिस्ट जो होता, हेनरी मोस्ले नावाचा सायंटिस्ट, तर त्याने एक प्रयोग केला. ठीक आहे. हेनरी मोस्ले नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने एक प्रयोग केला एक्सरे ट्यूबमध्ये. ठीक आहे. तो समथिंग तो एक्सरे ट्यूब जो काही आहे, एक्सरे ट्यूबच्या मदतीने त्याने काय केला, एक प्रयोग केला. एक्सरे ट्यूबच्या मदतीने त्याने एक प्रयोग केला आणि त्याला काय दिसायला भेटलं की जे काही इलेमेंट असतात, तर जे काही इलेमेंट असतात त्या इलेमेंटमध्ये काय असतं बरं का, त्या इलेमेंटमध्ये पॉझिटिव्ह चार्जवाला प्रोटॉन असतो. ठीक आहे. आणि नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ प्रोटॉन त्याला काय म्हणत असतो बरं का आपण, आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस और नंबर ऑफ प्रोटॉन जो काय आहे त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो आणि ॲटॉमिक नंबर आपण झेडने दाखवतो. एवढी बात आपल्याला माहिती आहे. तर याने काय सांगितलं की यार जे काही आपण आतापर्यंत जेवढे काही शास्त्रज्ञ होते त्याने जो पिरियॉडिक टेबल रचलेला आहे तो ॲटॉमिक मासच्या बेसवर आधारित आहे. परंतु जे काही आता ॲक्च्युली त्यांनी जे काही बनवले आहेत त्यामुळे खूप सारे लिमिटेशन दिसायला भेटतात. तर याने जो शोध लावला कशाचा, ॲटॉमिक नंबरचा. ॲक्च्युली ॲटॉमिक नंबर म्हणजे त्यानं तो एक्सरे ट्यूबमध्ये त्याला सापडलं की याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात, प्रोटॉन वगैरे. त्या प्रोटॉनला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. या सगळ्या गोष्टी इकडून तिकडून वाचून त्याला सगळं नेमकं कळालं. आणि त्याला एक बात कळाली की जो पिरियॉडिक टेबल अगोदर बनलेला होता जुना ॲटॉमिक मासच्या बेसवरती, त्याला ॲटॉमिक मासनं बनवता जर का आपण ॲटॉमिक नंबरने जर का बनवलं ना, तर 1 नंबर फिट बसणार. हेनरी मोस्लेने काय सांगितलं की ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने न लिहिता त्याला ॲटॉमिक मासच्या उतरत्या क्रमाने जर का लिहिलं आपण, तर ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने न लिहिता ॲटॉमिक मासच्या आपल्या ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने जर का लिहिलं, कशाच्या, ॲटॉमिक नंबरच्या, तर ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने जर का आपण लिहून टाकलं ना, तर आपला पिरियॉडिक टेबल एकदम बढिया बनेल, असं कोणी सांगून दिलं, हेनरी मोस्लेने. त्यामुळे आपला पिरियॉडिकचा लॉ, नवीन पिरियॉडिकचा लॉ आला. तो न्यू पिरियॉडिक लॉ किंवा त्याला मॉडर्न पिरियॉडिक लॉ म्हणतो. मग मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय असतो बरं का, तर मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय असतो की इलिमेंटची प्रॉपर्टी रिपीट होत असते. एखादा जो काही इलिमेंट आहे त्याची केमिकल फिजिकल प्रॉपर्टी रिपीट होत असते पिरियॉडिकली. सो प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट रिपीटेड पिरियॉडिकली, प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट रिपीटेड पिरियॉडिकली, बट इट इज द फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तो ॲटॉमिक नंबरनुसार ते काय होत असते, रिपीट होत असते. द प्रॉपर्टी, द केमिकल अँड द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट रिपीटेड पिरियॉडिकली रिपीट होत असते. बट व्हॉट, पिरियॉडिकली रिपीट होत असते, बट इट इज द फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय, तर ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर पिरियॉडिकली आपल्याला काय दिसायला भेटत असते, पहिला इलिमेंट जो आहे तो समजा 8वा इलिमेंट घेऊ, 8वा इलिमेंट त्याच्यासारखा दिसायला भेटेल, पुढचा 8वा पुन्हा त्याच्यासारखा सेम प्रॉपर्टी दाखवणार असेल, राईट, अशा पद्धतीने. तो देअरफॉर आपण जो आहे न्यू पिरियॉडिक लॉ काढला आणि तो न्यू पिरियॉडिक लॉ काय असतो, प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट आर पिरियॉडिकली फंक्शन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक नंबर. दिस इज द पिरियॉडिक लॉ. याला मॉडर्न पिरियॉडिक लॉ आपण म्हणत असतो, राईट. मग आता आपले क्वेश्चन विचारला होता STI प्री 2012मध्ये. तर STI प्री 2012मध्ये क्वेश्चन विचारला होता आणि फक्त STI प्रीमध्येच नाही तर 3-4 वेळेस विचारला आहे बघा. अजून कुठे विचारला, ST प्री 2013ला पण विचारला आहे. काय विचारलं आहे बरं का बघा, म्हणलेलं आहे आधुनिक आवर्त सारणी कशावरती आधारित आहे. तर आधुनिक आवर्त सारणी कशावरती आधारित आहे बरं का आपल्या, तो मूलद्रव्यांच्या ॲटॉमिक नंबरवरती आधारित आहे, राईट का. द प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. तर ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने तुम्ही इलिमेंटला रचा, राईट का. मग तुम्हाला दिसायला भेटेल की पहिला जो काही आहे ना, पहिल्यासारखे सेम प्रॉपर्टी कुठे दिसायला भेटते, याच्यासारखी पुन्हा अजून सेम प्रॉपर्टी पिरियॉडिकली तुम्हाला सेम प्रॉपर्टी दिसायला भेटत असते इलिमेंटमध्ये. लक्षामध्ये तो ही झालं, हा प्रश्न विचारला होता, राईट. अजून जर तुम्ही बघायला जर गेला तर काय दिसायला भेटत असते बरं का, अजून विचारले आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या टिंबनुसार करतात. चला सांगा बरं का रे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या टिंबनुसार करतात. ST प्री 2013 तो त्याच्या ॲटॉमिक नंबर झेडनुसार करणं. मग हा एक क्वेश्चन जो काय आहे एकदम परफेक्ट क्वेश्चन आहे, तुमच्या डोक्यामध्ये तो घालून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया बात. आता पुढे जर गेलात तर काय, आपण जाऊ आता PDF कडे आपल्या. तर ठीक आहे, 1913 इसवी सन 1913 हेनरी मोस्ले एक्सपेरिमेंट केला. कशावरती एक्सपेरिमेंट केला, एक्सरे ट्यूबवरती त्याने हे केला आणि त्याने सांगितलं की ॲटॉमिक नंबर जो काही आहे, ॲटॉमिक नंबर जो आपला ॲटॉमिक नंबर असतो ज्याला आपण काय म्हणतो, नंबर ऑफ द प्रोटॉन इनसाइड द न्यूक्लियस, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो नंबर ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस दॅट इज द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस, त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणत असतो. तर त्याने सांगितलं की ॲक्च्युली जे काही इलिमेंट आहे त्या इलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी जी काही असेल ती कशामध्ये लपलेली आहे, ती ॲटॉमिक नंबरमध्ये, राईट का. तर ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अ इलिमेंट. इलिमेंटची सगळ्यात बढिया फंडामेंटल प्रॉपर्टी जर का कोणी असेल ना म्हणे, ती काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं का त्याने म्हटलं असेल, कारण की प्रोटॉनचा नंबर कधीच बदलत नाही. लक्षात आलं का तुमच्या, जो प्रोटॉन असतो तो प्रोटॉनचा नंबर बदलतो का, काय बदलतो रे, न्यूट्रॉनचा नंबर बदलतो. न्यूट्रॉनचा नंबर बदलून काय बनतं रे सांगा बरं का, बाय चेंजिंग द नंबर ऑफ द न्यूट्रॉन.
आयसोटोप आपल्याला भेटत असते, राईट का. ते एक बात कन्फर्म होती. त्याला काय कळालं की एक्स-रे ट्यूबचं एक्सपेरिमेंट केल्यानंतर कळालं की यार न्यूक्लियसमध्ये असणारा जो पॉझिटिव्ह चार्जवाला प्रोटॉन असतो ना, तो बदलत नाही कधीच, तो कधीच बदलत नाही, तो कॉन्स्टंट असतो. मग आता आपल्याला माहिती आहे जो बदलत नाही ती ॲक्च्युअल खरी प्रॉपर्टी असते आपली, बरोबर की नाही. तर देअरफॉर त्याने काय सांगितलं हेनरी मोस्लेने की ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट, राईट, फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट. त्यामुळे तुम्ही जे रचलेलं आहे ॲटॉमिक मासनुसार, ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने न रचता ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने लिहा आणि तुम्हाला दिसायला भेटेल की हे पहिल्या इलेमेंटची जी प्रॉपर्टी आहे ते कोणत्या तरी पुढच्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीसारखी दिसायला भेटत असते. त्यामुळे त्याने एक लॉ सांगून दिला जो मॉडर्न पिरियडिक लॉ होता, प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ही बात कन्फर्म झालेली आहे. ओके, पुढे जाऊया. सो बघा, तो पिरियडिक लॉ, प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक वेट. कोणी सांगितलं होते? मेंडेलिव्हने. हे मेंडेलिव्हने सांगितलं होतं. जुनी बात आहे, राईट का. हे जुनी बात होती, ते ओल्ड होतं. परंतु आता न्यू काय आलं बरं का. तर हेनरी मोस्लेने जे काय आहे, हेनरी मोस्लेने जो प्रयोग केला होता, द प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, राईट का. तर त्याला ती बात कळाली, त्याची स्टोरी पण आपण बघितली. नेक्स्ट जर गेलात तर ही आता आपली आवडतं सारणी असते, तर याला आपण पिरियडिक टेबल म्हणत असतो. आता ही न्यू पिरियडिक टेबल बनली ऑन द बेसिस ऑफ व्हॉट. तर आता हेनरी मोस्लेने जेव्हा पिरियडिक टेबलचा शोध लावला तेव्हा नक्कीच एलिमेंट जे काय आहेत इलिमेंट खूप जास्त सापडले होते, राईट का. तर त्याने अशा पद्धतीने जे काय आहे आपलं मॉडर्न पिरियडिक टेबल आपल्याला बनताना दिसायला भेटत असतो. मॉडर्न पिरियडिक टेबल जो की असतात त्याला हे दुसरं एक नाव आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. तर लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल का म्हणतात बरं का, कारण की मेंडेलिव्हने जो बनवला होता तो पिरियडिक टेबल होता. मेंडेलिव्हने जो बनवला होता तो पिरियडिक टेबल होता आणि त्या पिरियडिक टेबलला आपण आता व्यवस्थित बनवलेला आहे, त्यामुळे याला काय म्हणतात, लॉंग फॉर्म. सो देअरफॉर मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. ओके, तर लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल आपण याला म्हणत असतो. ओके, तर पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, नवीन जो पिरियडिक टेबल बनलेला आहे त्याचा नियम पण सांगून दिला, पिरियडिक लॉ जो काही आता तो पण आपण बघितला, हेनरी मोस्लेने शोधले, ही बात पण आपण बघून घेतली. पुढे जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटेल बघूया. आता आपण शिरूया आतमध्ये. आता काय दिसायला भेटतं बरं का, जेव्हा मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल बनवला होता ना, तर त्याने जे काही ना हुबे जे असतात ना, हुब्यांना काय म्हटलं, ग्रुप म्हटलं, बरोबर आहे. हुबे जे केस ना, द व्हर्टिकल कॉलम इज कॉल्ड ॲज द व्हॉट, त्याला ग्रुप त्याने म्हटलं. व्हर्टिकल कॉलम जो की असतो त्याला त्याने ग्रुप म्हटलं. आणि काय सांगितलं की या ग्रुपमध्ये असणारे जेवढे काही इलिमेंट असतात त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्ट्या काय असतात, सारख्या असतात. मेंडेलिव्हने जो काही ओल्ड पिरियडिक टेबल बनवला होता तर त्याने काय सांगितलं, जे हुबे कॉलम असतात त्याला त्याला काय म्हणतो आपण, त्याला ग्रुप म्हणतो. तो हुबे जे काही असतात त्याला आपण ग्रुप म्हणत असतो. आणि ग्रुपमध्ये असणारे जे काही इलिमेंट असतात त्यांच्या जे काही प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्ट्या काय असतात, सेम प्रॉपर्ट्या. कोणत्या, केमिकल. तर ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रॉपर्ट्या जे काही आहेत केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्ट्या सगळ्या इलिमेंटच्या सारख्या दिसायला भेटत असतात. असं कोणी सांगितलं बरं का, आपल्याला मेंडेलिव्हने सांगितलं होतं. आणि त्याने काय केलं, जे ग्रुप होते त्या ग्रुपची नावं अशा पद्धतीने दिली, जसं की काय बरं का, पहिला ग्रुप जो काय आहे हे लक्षात ठेवणं जरुरी वाटते मला, ठीक आहे. तो काय बरं का, पहिला जो ग्रुप असतो त्याला 1A, दुसरा जो असतो त्याला 2A, तिसरा असतो त्याला 3A, अशा पद्धतीने त्याने दिलं होतं अगोदर. आता त्याचा पिरियडिक टेबल असा नव्हता, परंतु जसा होता तशाची बात आपण करत आहोत. हुबे जे कॉलम होते ना त्याला नावं कशा पद्धतीने दिली होती त्याने, 1A, 2A, 3A, 4A, 5A, 6A, नंतर 7A, हा पुरा पट्टा फक्त 8. नंतर पुढे काय बरं का, 1B, 2B, 3B, 4B, 5B, 7B, नंतर 8B आणि त्याचा काय होता हा 0. तुम्हाला आठवते ना, मी बोललो तो 0 ग्रुप करून ठेवला होता त्याने शेवटी, तो असा 0. तर हे जे काही ग्रुपची नावं दिली गेली होती, नेम ऑफ द ग्रुप जे की आहे रोमन अंकामध्ये, लक्षात ठेवायचं, रोमन अंकामध्ये जे काही ग्रुपची नावं दिली गेली होती ती कोणाकडून दिली गेली होती, मेंडेलिव्हकडून दिली गेली होती. परंतु IUPAC जे काही आहे, IUPAC आपल्या केमिस्ट्रीची एक हे असतात, ठीक आहे. तो IUPAC आपण कार्बन याच्यामध्ये शिकणार आहोत पुढे. तो IUPACने काय सांगितलं की यार हे असलं नावं लक्षात ठेवणं जरा अवघडच जाते गड्या, हे जे की नावं ठेवलेली अवघडच आहे. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण जो की पहिल्या ग्रुपला 1 म्हणू, दुसऱ्या ग्रुपला 2 म्हणू, तिसऱ्या ग्रुपला 3 म्हणू, चौथ्या ग्रुपला 4 म्हणू, पाचव्या ग्रुपला 6 म्हणू. अशा पद्धतीने त्याने काय करून टाकले, अशी नंबरिंग दिली. तर IUPACने जो आपला नवीन पिरियडिक टेबल होता त्या ग्रुपची जी की नावं आहेत त्यांनी आता सुधारणा करून 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने देऊन दिली. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारतात की आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण गट किती आहेत, गट किंवा ग्रुप विचारतील मराठीमध्ये. सो टोटल नंबर ऑफ द ग्रुप इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप आहेत, आता तुम्ही जर बघायला गेला तर 18 ग्रुप आहे. 18 ग्रुप आहे, ठीक आहे. परंतु जर तुम्हाला प्रश्न असं त्याने विचारला की जो 12वा नंबरचा ग्रुप आहे, 12वा नंबरचा जो ग्रुप आहे त्या 12वा नंबरच्या ग्रुपचं रोमनमध्ये नाव सांगा. रोमनमध्ये नाव सांगा म्हणजे काय, जो काही आपला हा होता मेंडेलिव्हने नाव दिलं होतं ना ते, तर मेंडेलिव्हने काय नाव दिलं होतं त्याचं, 2B, राईट का, 2B. तर अशा पद्धतीने सिंपल आहे, काही नाही, 1A, 2A, राईट का, 1A, 2A, 3A, 4A, 5A, 6A, 7A, अशा पद्धतीने तुम्ही जे काय नजरेमध्ये ठेवलं तर गोष्ट लक्षामध्ये ठेवून देईल. तर एक्स्ट्रीम लेवलला जर का प्रश्न बनवायचा म्हटलं तर बनला बी तर अशी बात लक्षात ठेवायची की कोणत्या ग्रुपपासून तो जे पुढे सरकायला सुरुवात होते. 11 पासून ॲक्च्युअल बदल दिसायला भेटतोय, 1B, 2B, 3B, 4B करत करत इनर्ट गॅसला आपण 0 ग्रुप म्हणून देत असतो. ओके,
ही वाली बात. आता तुम्ही म्हणणार यार हे जे काही टेबल आहे हा आधुनिक टेबल जो की आता दिसायला भेटतो डोळ्यासमोर. आपण आता काय बघितलं बरं का, की हुबे जे काही कॉलम असतात त्यांना आपण ग्रुप म्हणतो आणि टोटल ग्रुप जे काही आहेत ते किती दिसायला भेटतात, टोटल ग्रुप 18 दिसायला भेटतात आणि ग्रुपमध्ये असणारी इलिमेंटची प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी और फिजिकल प्रॉपर्टी सेम दिसायला भेटत असते, अशी आपण बात बघितली. ओके. आता आपण जरा आडव्या पट्ट्याची पण बात करून घेऊया. आडव्या पट्ट्याची बात म्हणजे काय, हा पेन चालतो या ठिकाणी बघा. तर हे जे काही आडवे पट्टे आपल्याला दिसायला भेटत आहेत, या आडव्या पट्ट्यांना आपण काय म्हणत असतो, जे आडवे पट्टे तुमच्या समोर काढत आहे त्याला काय म्हणत असतो आपण, पिरियड्स म्हणतो. त्याला काय म्हणतो, पिरियड. तो पिरियड आहे ते, हे जे की पिरियड्स असतात एकूण किती आहेत बरं का, 7 पिरियड्स दिसायला भेटतात. तो 7 पिरियड्स दिसायला भेटतात. 1 2 3 4 5 6 7. ओके. तो 7 पिरियड्स आहेत आणि 18 काय असतात लक्षात यायचं. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 पिरियड्स अँड द 18 इज व्हॉट, ग्रुप. एवढी बात तर कन्फर्म डोक्यामध्ये घालून द्यायची. आता दिसायला काय भेटते बरं का, दिसायला असं दिसायला भेटते की यार हे खाली जे आहेत ना, खाली 2 अजून असे रो दिलेले आहेत. या 2 रो काय दाखवतात बरं का, ॲक्च्युली या रो जे आहेत ना, या रो इथं कुठेतरी होत्या मध्ये. तो ह्या जो की 57चा आपला इथं 57चा जो की आपला हे दिसायला भेटतोय, 57चा जो काही इलेमेंट आहे इथं असणारा हा इलेमेंट ॲक्च्युली इथं ती हे सगळे बसत होते 58 पासून. पुढचा 72 ना इथे तिथं बसत होते, परंतु जागा एक व्यवस्थित बसत नव्हती किंवा व्यवस्थित त्या ठिकाणी ते तसं केल्यानंतर आपली पिरियडिक टेबलची रचना पूर्ण बिघडत होती. म्हणून इथे असणारी पूर्ण जे काही इलेमेंट आहे त्यांना खाली उतरवली आणि याच्या खाली असणारा जो काही याला पण खाली उतरून टाकली. तो देअरफॉर आपण याला काय म्हणतो, लॅन्थिनाइड सिरीज अँड द व्हॉट, ॲक्टिनॉइड सिरीज. मग लॅन्थिनाइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज जे काही आहे आपल्या या इथल्या कुठल्या तरी होत्यात, परंतु त्यांनी खाली ठेवून दिलेत. ती बात आपण बघू पुढे डिटेलमध्ये. अशा पण हा पिरियडिक टेबल दिसायला भेटत असतो. आता हा जो काही पिरियडिक टेबल बनलेला आहे हा पिरियडिक टेबल इलेमेंटचा असतो. पिरियडिक टेबल इलेमेंटचा असतो आणि मी तुम्हाला काल सांगितली इलेमेंटचे किती प्रकार पडतात रे, इलेमेंटचे किती प्रकार पडतात फटाफट सांगा. 4 कोणकोणती, मेटल झाला, नॉन मेटल झाला, मेटॉलॉइड, मेटल, नॉन मेटल, मेटॉलॉइड आणि नोबेल गॅसेस, इनर्ट और नोबेल गॅसेस, राईट. तो मग अशा पद्धतीने की हे 4 प्रकार आपण पाडले होते. मग आता हा जो काही पिरियडिक टेबल बनलेला आहे इलिमेंटपासून, याच्यामध्ये पण मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड आणि आपल्याला दिसायला भेटत असतात. मग आपल्याला प्रश्न कसे विचारतात ते, खालीलपैकी मेटल कोणता, खालीलपैकी नॉन मेटल कोणता. मेटल नॉन मेटलच्या चॅप्टरमध्ये दिसायला भेटतं ती बात, पण तरी पण असा क्वेश्चन तो विचारत असतो. ठीक आहे. मग आता इथपर्यंतची बात लक्षात आली. आता ॲक्च्युली जर तुम्ही बघायला गेलं तर आपण सिग्निफिकन्स बघू की यार ग्रुपचं सिग्निफिकन्स काय आहे आणि या पिरियड्सचं सिग्निफिकन्स काय आहे. जे हे पिरियड्स असतात यांचं जर ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर आपल्याला दिसायला काय भेटतं बघा. जी आवर्त सारणी बनलेली आहे ती याच्यानुसार बनलेली आहे, ॲटॉमिक नंबरनुसार. मग आता ॲटॉमिक नंबर पण कसे बरं का, तो वरच्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर दिलेले आहे. हे बघा, हा वरती ॲटॉमिक नंबर आहे आणि खाली जे काही आहे त्याचं त्यांनी व्हॅलेन्सी वगैरे दिली आहे. आता आपल्याला बघायचं की यार याचं या आडवा जो की आडवा जो हे आहे ना, काय म्हणतो आपण याला म्हणतो आपण पिरियड्स. तर या पिरियड्सचं सिग्निफिकन्स काय, तर लक्षात घ्यायचं. जर समजा मी तुम्हाला बोललो की हा तिसरी रो जो आहे ना, तिसरी रो, या तिसरी रोचं काय म्हणणं आहे बरं रे, तर तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का, तिसरी रोचं म्हणणं असं आहे गड्या, या तिसरी रोमध्ये असणारे जेवढे काही इलिमेंट्स आहेत ना यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ द सेल, नंबर ऑफ शेल दॅट इज व्हॉट एन. तर नंबर ऑफ शेल जे काय इक्वल, तर एका पिरियडमध्ये असणारे जेवढे काही इलिमेंट असतील त्यांच्या सगळ्यांच्या शेल सारख्या असतात. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ द पिरियड. काय बोललो, एकूण 7 पिरियड असतात, 7च पिरियड येते बघा हे 7 पिरियड. मग तुम्ही म्हणाल की काही खालचे 8 आणि 9, हे जे काही 2 आहेत हे कुठे आहेत, याच्या ठिकाणी आहेत. तो एकूण आडव्या रेषा किती आहेत, एकूण आडव्या रेषा 7च आहेत. आणि आडवी रेषा जी काही असते ज्याला पिरियड्स म्हणतो ते काय सिग्निफिकन्स करत असते की एका आडव्या रेषेमध्ये असणारे जेवढे काही इलिमेंट असतील त्यांच्या नंबर ऑफ सेल काय असतात, सारखे असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता काय बरं का, फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलो आपण, समजा ही वाली आडवी लाईन घेऊया, ही वाली आपण आडवी लाईन घेऊया, राईट. तो लिथियम बेरिलियमची. तर लिथियमचा जर का तुम्ही हे बघायला गेला तर मला काय दिसायला भेटतो, ॲटॉमिक नंबर 3 आहे. लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 3. मग लिथियमचा ॲटॉमिक नंबर आपल्या 3 दिसायला भेटत असतो. तर तुम्ही काय करतात रे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं करतात, पहिल्या कक्षामध्ये 2, दुसऱ्या कक्षामध्ये 1. तर सांगा बरं का इथं नंबर ऑफ द शेल किती आहे, पटापट उत्तर द्यायचा. नंबर ऑफ शेल किती आहे, 2, राईट. ही 2 झाली. आता आपण जर का बेरिलियममध्ये काय झालं, हे लिथियम झालं ना, आता बेरिलियमकडे जर गेला तर तुम्हाला काय दिसेल, 2, राईट का. म्हणजे याच्या पण 2 कशा दिसायला भेटतात. आपण पुढे जर गेलो तर आता बोरॉनकडे, तर बोरॉनकडे जर गेला तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 असते. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर असते 5. मग आपण काय करणार, 2 and 3. याचे बी नंबर ऑफ शेल सारखे दिसायला भेटतात. कार्बनकडे जर गेलो तर काय, 2 and 4, 2च आहेत. नायट्रोजनकडे 2 and 5, 2च कक्षा आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे की एका पिरियडमध्ये असणारे जेवढे काही नंबर ऑफ द सेल असतात ते सारखे असतात. बात लक्षात गेली का, डोक्यामध्ये शिरली का बात. तुम्हाला सिग्निफिकन्स जर विचारलं तर लक्षात राहू द्यायची बात. ओके. नेक्स्ट काय असते बरं का, नेक्स्ट जर का आपण बघायला गेलो तर नेक्स्ट काय असते,
हां इथपर्यंत आलं ठीक आहे. तर याचं आता ग्रुपचं सिग्निफिकन्स काय प्रकारे तर ग्रुपची सिग्निफिकन्स जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेली एक तर तुम्हाला सांगितले मी केमिकल प्रॉपर्टी सारखे असतात. केमिकल प्रॉपर्टी सारखं असणं म्हणजे काय बरं का केमिकल प्रॉपर्टीमध्ये येतो पहिला केमिकल रिॲक्टिव्हिटी. तो केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणजे बरं काय आपल्याला काय दिसायला भेटेल की एका ग्रुपमध्ये असणारे जे काही इलिमेंट असतात त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी सारखी असते. केमिकल रिॲक्टिव्हिटीज डिपेंड अपॉन सांगा रे केमिकल रिॲक्टिव्हिटीज डिपेंड अपॉन द व्हॉट केमिकल रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड करते इलेक्ट्रॉन. तो केमिकल इलेक्ट्रॉन ऑन द व्हॉट लास्ट ऑर्बिट तो शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारा जो काही इलेक्ट्रॉन असतो त्याच्यावरती इलेक्ट्रिकल आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी डिपेंड असते. तो केमिकल रिॲक्टिव्हिटी इज डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन द आउटर शेल. आउटर शेलमध्ये असणार मग आता आपल्याला माहिती आहे आउटर शेलमध्ये असणारा जो काही इलेक्ट्रॉन आहे पण तो असा इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन काय करू शकतो आउटर शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरून आपण काय शोधतो त्या इलिमेंटची काय शोधतो व्हॅलेन्सी शोधतो राईट का. सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबा हा जो काही ग्रुप आहे एका ग्रुपमध्ये असणाऱ्या जेवढे काही इलिमेंट असतात त्यांच्या केमिकल प्रॉपर्ट्या सारख्या असतात. केमिकल प्रॉपर्ट्या सारख्या असतात म्हणजे त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी सारखी असते. केमिकल रिॲक्टिव्हिटी सारखी असते म्हणजे काय त्यांच्या शेवटच्या कक्षामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. शेवटच्या कक्षामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या जर का सारखी असली तर एका ग्रुपमध्ये असणारी इलिमेंटची व्हॅलेन्सी काय दिसायला भेटेल व्हॅलेन्सी सुद्धा सारखी. मी तुम्हाला शेल म्हणत नाही आहे मी शेवटच्या कक्षामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणत आहे. तो शेवटच्या कक्षामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. शेवटच्या कक्षामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते म्हणजे एका ग्रुपमध्ये असणाऱ्या इलिमेंटची व्हॅलेन्सी सारखी असते. एका ग्रुपमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी सारखी असते. लक्षात आलं का. तो ग्रुप आणि हे सिग्निफिकन्स काय करतात नंबर आणि रिपीट करायची बात आहे का सांगा पटकन रिपीट करायची बात आहे. आता कॉमन ऑब्झर्वेशन काय बरं का कॉमन ऑब्झर्वेशन जर करायला गेलं की यार जसं जर मी या एंडपासून लेफ्टकडून जसं मी राईटकडे जातोय ना मला एक ऑब्झर्वेशन दिसायला भेटते काय बरं का की प्रत्येक याच्यामध्ये जसं की लिथियमचं काय होतं 2 1 होतं. पुढचं काय बेरिलियमचं काय होतं 2 2 होतं. सांगायचं तात्पर्य काय आहे जेव्हा मी लेफ्टकडून राईटकडे जातोय ना एखाद्या पिरियड्समध्ये जेव्हा आपण लेफ्टकडून राईटकडे जातोय ना एक इलेक्ट्रॉन ॲड होतोय तो ॲटॉमिक नंबर एका एकाने वाढत चालला आहे. ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीज बाय द 1. सो जेव्हा आपण लेफ्टकडून राईटकडे जात असतो तुम्हाला विचारतात ते की लेफ्टकडून राईटकडे एका पिरियडमध्ये जर का गेलात तर काय बदल दिसायला भेटत असतो ॲटॉमिक नंबरमध्ये एक प्रोटॉनची वाढ होताना दिसायला भेटत असते. तर एक प्रोटॉन जो काही आहे आपल्याला वाढताना दिसायला भेटतो हॉरिझॉन्टल पिरियड्समध्ये. ओके पण व्हर्टिकलमध्ये काय दिसायला भेटत असं बरं का व्हर्टिकल राईट का. तो व्हर्टिकलमध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल जर व्हर्टिकली टॉप टू बॉटम जर मी गेलो तुम्हाला प्रश्न विचारतो जर टॉप टू बॉटम जर गेला तर तुम्हाला काय चेंज दिसायला भेटेल रे सांगा. जर तुम्ही टॉप टू बॉटम जर का गेलात तर तुम्हाला काय चेंज दिसायला भेटेल काय वाढताना दिसायला भेटेल तुम्हाला. समजा आपण हे वाली बात करूया बेरिलियम आणि मॅग्नेशियम आहे. बेरिलियमचं किती आहे 4 आहे. मॅग्नेशियमच्या एका कॉलममध्ये मी ऑब्झर्व करू शकतो तर एका कॉलममध्ये टॉपकडून बॉटमकडे जर का मी जात असेल तर मला काय चेंज दिसायला भेटत असतो मला चेंज दिसायला भेटणार समजा काय हा बेरिलियमचा 4 आहे खालचा मॅग्नेशियम जो त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे तर याचा कक्षा बघा 2 आणि 2 दिसायला भेटते. इथे काय 2 8 आणि 2 दिसायला भेटते. सांगायचं तात्पर्य काय आहे जेव्हा तुम्ही टॉपकडून बॉटमकडे जात असतात ना तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जो काही हे आहे ना प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक इलिमेंटमध्ये तर बघा इथून इथं आलो इथून इथं एक शेल मला वाढताना दिसायला भेटते. काय वाढत असते तर टॉपकडून जेव्हा तुम्ही बॉटमकडे येत असतात तर नंबर ऑफ द शेल जे आहे एका एकाने काय होत जाते वाढत जात असते. आणि तुम्ही लेफ्ट टू राईट जसं जात असता ना तर त्याचा ॲटॉमिक नंबर एका एकाने वाढत जातो म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन जो काही एका एकाने वाढताना आपल्याला दिसायला भेटत असतो. सिग्निफिकन्स आणि घडणारी बाता कळाले का तुम्हाला सांगा रे काय घडतं त्याच्यात ते ठीक आहे. तो आता हा जो पिरियोडिक टेबल आपल्या समोर बनलेला आहे याला जास्त म्हणजे याला बनवला कोणी मॉडर्न पिरियोडिक टेबलला हेनरी मोस्लेनं बनवलेला आहे. काय काम केलं होतं लक्षात घ्या. तर तुम्हाला मी एक प्रश्न विचारला की 1913 मध्ये अजून एक इतिहास झाला होता आपल्या केमिस्ट्रीमध्ये सांगा बरं का काय इतिहास होता तो 1913ची बात काय होती 1913 किंवा 14 म्हटलं तरी बी चालेल 1913 14ची बात करा वाटलं असतं. काय होतं 1913 मध्ये काय घडलं होतं रे राईट का. तो जो काही आपला नील्स बोर होता नील्स बोरचे सगळे तुम्हाला गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या असतील लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी नील्स बोरच्या. ओके ठीक आहे. तो पुढे जो बरं का आता आपण तर मग आता जे की हेनरी मोस्लेने लावले पिरियोडिक टेबल जो काही आहे आज जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर आपल्याला याच्यामध्ये किती हे दिसायला भेटतात रे 118 इलिमेंट आपल्याला दिसायला भेटतात. तो 118 इलिमेंट जे काही आहेत आपल्याला या ठिकाणी दिसायला भेटतात. आणि मी तुम्हाला एक बात सांगितली होती की युरेनियमच्या अगोदरचे जेवढे काही इलिमेंट असतात ते युरेनियमच्या अगोदरचे असणारे इलिमेंट काय असतात
काय असतात युरेनियमच्या अगोदरचे असणारे इलिमेंट? ऑल इलिमेंट बिफोर दी नॅचरली अकरिंग असतात आणि युरेनियमच्या नंतर जे काही आहे ते आपले सगळे काय आर्टिफिशियली दिसायला भेटत असतात. त्याची बात पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत आलं. तो मग आता ग्रुप काय असतो, पिरियड्स काय असतात, सिग्निफिकन्स काय असतो, चेंजेस काय होतात, एवढी बात बघून घेतली. खाली असणारे जे काही असतात याला लॅन्थेनॉइड ॲक्टिनॉइड म्हणत असतो. या इथपर्यंत आपल्याला दिसायला भेटत असतात. आता आपण ना ब्लॉक यांना काय करून टाकतो आपण, जी द टोटल मॉडर्न पिरियोडिक टेबल इज क्लासिफाईड इंटू 4 ब्लॉक्स. किती 4 ब्लॉक्समध्ये आपण यांना काय करून टाकतो, क्लासिफाईड करून टाकत असतो. मग परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन पण विचारलेले आहेत. क्वेश्चन काय लक्षात घ्यायचं, आधुनिक आवर्त सारणीला आपण 4 ब्लॉक्समध्ये काय करून टाकले, डिवाइड करून टाकले. आता कोणकोणते ब्लॉक्स काय काय आहेत, कोणत्या कॉलमला काय म्हणतो. आता तुम्हाला एक बात तर लक्षात आली गड्या की एकूण 18 पिरियड्स आहेत. परंतु लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे काही 18 पिरियड्स आहेत ना, हे प्रत्येक पिरियडला हे 18 जे काही ग्रुप आहेत या प्रत्येक 18 ग्रुपला जे काही आहेत ना नावं दिलेली आहेत. ॲक्च्युली जर बघायला गेलात ना प्रत्येक 18 म्हणता हे पहिले 2 ग्रुप, हे पहिले 2 ग्रुप आणि हे इकडची जे काही नाही इकडचा हा पुरा पट्टा, या प्रत्येक ग्रुपला नावं दिली गेली. ते नावं काय असतात ना मी ते तुम्हाला सांगून देतो. तो ग्रुपची नावं सांगून देतो आणि नंतर मग आपण टोटल ब्लॉक जे आहेत ना ते टोटल ब्लॉकची नावं पण बघून घेऊया आणि ब्लॉक नेमकं काय सिग्निफिकन्स करत असतो ते पण आपण बघून घेऊया. मग आता बघू बरं का काय. तर तुम्ही जर बघायला गेलात तर हा जो काही पहिला ग्रुप असतो, हा पहिला ग्रुप जो काही आहे याच्यामध्ये दिसायला भेटतं. याला वाचायचं कसं ते पण सांगून देतो. आता बघा हा इथं जे ना ॲक्च्युली पहिले आपण हायड्रोजन ठेवला होता, राईट का. तो हायड्रोजन ठेवला होता तर आपण काय करत असतो, हायड्रोजन जर तुम्ही ठेवला ना तुम्हाला दिसायला भेटेल हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, नंतर रुबिडियम समथिंग आणि हा CS आहे आणि हा PFR आहे. एवढा खाली जायची जरूरत नसते. माहिती जी काय आहे कुठे कशी लक्षात ठेवायची मी सांगतो तुम्हाला. ओके, तर हा पहिला हे झाला. आता जेव्हा जे पहिल्या ग्रुपमध्ये इलिमेंट जेव्हा तुम्ही पाण्यासोबत रिॲक्शन करतात तर पाण्यासोबत रिॲक्शन करून तुम्हाला स्ट्रॉंग काय भेटतो, अल्कली भेटतो. स्ट्रॉंग काय भेटतो, अल्कली भेटतो. तुम्हाला स्ट्रॉंग अल्कली भेटतो. त्यामुळे पहिल्या ग्रुपला आपण नाव काय देत असतो, अल्कली मेटल. विच ऑफ द फॉलोइंग आर बिलॉंग टू दी अल्कली मेटल. अल्कली मेटलला बिलॉंग करणारा खालील कोणता इलिमेंट आहे, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे हा वाला, राईट का. हाय लिना केरब केसोफार. कसं वाचायचं बघा आता. आता हे काय इथं एच आहे, हा एच आहे, पेन बदलव तुम्ही समजा, हा एच आहे. हाय लीना, रे तो लीना कोणत्या तरी मुलीचं नाव असेल. हाय लीना केरब केसोफार. ठीक आहे, तो हाय लीना केरब केसोफार अशा पद्धतीने आपण त्याला वाचवू शकतो. त्याला लिहायचं, लिहून टाका हाय लीना केरब केसोफार. त्याला वाचताना असंच वाचावं लागेल, केसोफार. ठीक आहे, तो हाय लीना केरब केसोफार. नंतर पुढे आता हा झाला पहिला ग्रुप. ठीक आहे, तर पहिल्या ग्रुपला रोमन नाव लक्षात ठेवलं आपण, त्याला काय म्हणतात, अल्कली. पहिल्या ग्रुपला जे काय आहे अल्कली मेटल म्हणतात आहे कारण की सगळे मेटल बी असतात ते, राईट. आणि अल्कली मेटल का म्हणतात ती बात तुमच्या लक्षात आली. आता दुसरा जो की हा ग्रुप असतो ज्याला आपण 2A याने दाखवला आहे, दुसरा जो काही ग्रुप आहे या दुसरा ग्रुपला जर तुम्ही बघायला गेलात याला म्हणतात अल्कलाईन अर्थ मेटल. अल्कलाईन अर्थ मेटल. त्याला अल्कलाईन अर्थ मेटल म्हणतो का बरं का, जेव्हा या ग्रुपमध्ये असणारे इलिमेंट जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करून टाकतात तेव्हा ते अल्कली बनवतात. अल्कली म्हणजे काय, सोल्युबल बेस. लक्षात घ्यायचं. तो याच्यामध्ये असणारे जे काही इलिमेंट आहेत ते पाण्यासोबत रिॲक्शन करून पुन्हा अल्कलीच बनवत आहेत. परंतु हा अल्कली कसा आहे, वीक अल्कली आहे, वीक. अँड द वीक अल्कली इज कॉल्ड ॲज अल्कलाईन अर्थ, राईट का. मग सांगायचं काय बरं का, आपल्याला काय दिसायला भेटते की दुसऱ्या ग्रुपमध्ये असणारे इलिमेंट जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करत असतात तर त्याच्यापासून वीक अल्कली बनत असते आणि त्यामुळे आपण या दुसऱ्या ग्रुपला अल्कलाईन अर्थ मेटल असे म्हणत असतो. अल्कलाईन अर्थ मेटल आपण त्याला म्हणत आहोत, परंतु त्याला वाचायचं कसं, तर अल्कलाईन अर्थ मेटल आहे परंतु बघा याला म्हणायचं भीमजीके सरबारा. ठीक आहे, त्याला कसं म्हणायचं, भीमजीके सरबारा असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तो भीमजीके सरबारा म्हणजे कसं बरं, भीमजी बेरिलियम मॅग्नेशियम अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला ॲटॉमिक नंबर कसा काढायचा हे सांगतो, आता लक्षात घ्या. BEMGK सरबारा, तो भीमजीके सरबारा. लक्षात. तर मग याच्यानुसार आपल्याला काय लक्षात ठेवता येईल बरं का, जसं की तुम्हाला आता तुम्ही म्हणणार की यार ठीक आहे एक ग्रुपमधले सगळे इलिमेंट वाचायला लावतोय, परंतु समजा BA कोणी देऊन दिला तर BAला बेरिलियमच म्हणतात किंवा बेरियम म्हणतात किंवा बेरिलियम म्हणतात, मॅग्नेशियम म्हणतात, सल्फर म्हणतात. हे काय करावं बरं का, त्यासाठी थोडंसं ऑब्झर्वेशन लागेल, जास्त काही नाही. जसं की काय आता भीमजीके सरबारा जेव्हा मी लिहितोय तो BEMG भीमजीके CA सर. आता बघा जो काही आपला याचा होता ना, काय म्हणतो आपण त्याला, याचं काय म्हणतो आपण, पहिला जो की आपला ट्रायड बनलेला होता डोबेरायनचा ट्रायड, त्याच्यामध्ये क्वेश्चन आला होता तो या ट्रिकने पण सॉल्व्ह होऊन जात होता. जो काय बघा आता भीमजीके सरबारा म्हणतो ना, BAEMG, राईट का, सरबारा भीमजीके सरबारा. तो बेरिलियम, मॅग्नेशियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रेडियम या अशा पद्धतीने दिसायला भेटतात. आता तुम्ही म्हणणार की यार याचं हे सांग बरं का, आता ॲटॉमिक नंबर. तो तुम्हाला आता बेरियमचं लक्षात राहिलं पाहिजे. हाय लिनाच्या समोरचा होता म्हणजे अदर 3 असेल तर आखते असणारे 4, तो 4,
राईट का. हा किती असणार बरं का आता याचा तुम्ही काय करायचं असली अशा पण लिहायचं 2 8 इथे काय येईल 2 8 सॉरी हे किती 2 2 ना हा 2 2 हा किती असेल 2 8 2 इथे किती असेल 2 8 राईट. तो बघून घ्यायचं बरं का काय काय. ॲक्च्युली आपल्याला कॅल्शियमपर्यंत पाठ करायला लावतात की कॅल्शियमपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ करा पण ठीक आहे राईट का. अशा पद्धतीने तुम्ही काय काय करत जाणार हे बघून घ्या. इथं 2 2 इथं 2 8 2 इथं काय दिसायला भेटते 2 8 8 2 राईट. पुढे जर गेला तर हे कॅल्शियमबद्दल पुढे जर गेला तर 2 8 18 8 2 बरोबर आहे. करा बघा रे हे झाले 10 28 28 आणि 10 38 आलं बरोबर. तो स्ट्रॉन्टियमचा जर का तुम्हाला ॲटॉमिक नंबर पण विचारला तो पण काढता येतोय. बेरियमचं तुम्हाला काढता येईल राईट का. तो बेरियमचं पण काढता येतं. लक्षात घ्या प्रत्येक कक्षामध्ये मॅक्झिमम किती असतात रे सांगा. एव्हरी शेल कंटेनिंग मॅक्झिमम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन असतात बरं काय काय एका शेलमध्ये मॅक्झिमम सांगा. प्रत्येक शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात ट्वाइस एन स्क्वेअर राईट का. ही बात आपल्याला लक्षात आलेली आहे ट्वाइस एन स्क्वेअर असतो तो ठीक आहे. तो भीमजीके सर 12 लक्षात राहील का. हाय लिना केरब केसोफार भीमजीके सर 12 अल्कली मेटल अल्कलाइन अर्थ मेटल लक्षात राहील का रे सांगा. कसं लक्षात ठेवतील ते तुम्हाला बघा. आता इथे पोटॅशियमचं समजा पोटॅशियमचं विचारलं तर मग काय बरं का हाय लिनाचं 3 आहे मग 3 2 1 मग पुढे काय करणार 2 8 1 नंतर पुढे काय असणार 2 8 8 1 नंतर पुढे काय असणार 2 8 18 8 1 अशा पद्धतीने हे करता यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करता यायला पाहिजे. ओके तर झाला. मग आता हे जे काही दोघं पट्टे असतात जसं की काय अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल या दोघांना मिळून जे काही भेटते हा हे दोघं ग्रुप जे काही आपल्याला दिसायला भेटतात यांना आपण काय म्हणत असतो. हा झाला आपला एस ब्लॉक. हा काय झाला आपला एस ब्लॉक. याला आपण एस ब्लॉक म्हणत असतो. तर आता याला एस ब्लॉक का म्हणत असतील बरं का. तर तुम्हाला जे काही एस ब्लॉक हे शिकवण्यासाठी तुम्हाला सबशेल शिकवावे लागतात. SDPF जे काही आहेत ना SDPF ते शिकवतो पुढे जाऊन पण एवढी बात. तर मला सांगा बरं का एस ब्लॉकबद्दल तुमच्या लक्षात राहील का. त्याला एस ब्लॉक का म्हणतात मी सांगतो वाटलं एस ब्लॉक का म्हणतात मी तुम्हाला सांगतो पण पहिले एवढं लक्षात राहील अल्कली मेटल वगैरे हे एवढं ठीक आहे. तो लक्षात ठेवा पुढे जाऊ. आता पुढच्या आपण जे काही ना हवाला पट्टा जो आहे याला थोड्या टाईमसाठी ठेवून देऊ असंच ठेवून देऊ. आपण अगोदर इकडे जाऊया. आता आपण जाऊया आपण पहिला ग्रुप बघितला दुसरा ग्रुप बघितला आपण जातो आता 13 ग्रुपला. 13व्या ग्रुपला काय म्हणत असतो बरं का आपण तर 13th नंबर ग्रुप इज कॉल ॲज अ बोरान ग्रुप. याला काय म्हणतो आपण बोरान ग्रुप. आता बोरान ग्रुप जो काही आहे हवाला बोरान ग्रुप आहे 13वा नंबरचा बोरान ग्रुप आहे ज्याला रोमन नंबरमध्ये 3B अशा पण रीड करत असतो. तो 13वा ग्रुप जो काही आहे त्याला आपण काय म्हणत असतो बोरान ग्रुप म्हणत असतो आणि 3Bने आपण दाखवत असतो. आणि तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का पिरियडिक टेबलमध्ये बघा हायड्रोजनच्या समोर आपला हेलियम असतो राईट. हे अशा पद्धतीने ही बात जी काही आहे असं शिकत आहोत आपण. तर कोणी जे त्याला आडो पाठ करत असतं कोणी उभं पाठ करत असतं एकच कोणतरी पद्धतीने हे करा आणि घडी जर का वाचलं तर डोक्यामध्ये येऊन जाते ती बात ठीक आहे. तो बोरान कार्बन नायट्रोजन वगैरे आडवा पट्टा असं दिसायला भेटतोय. आपण बात करत आहोत उभ्या ग्रुपची तर बोरानची. आता तुम्ही जर उभ्या ग्रुपचं जर ऑब्झर्व केलं तर मला काय काय दिसायला भेटतं बरं का. बोरॉन आहे ॲल्युमिनियम आहे राईट का. तर बोरॉन आता बघून घ्या तुम्ही इथं जर झूम केलं ना झूम बघा रे झूम करा झूम जर केलं ना याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन अकॉर्डिंग टू दी SDPF याच्यानुसार जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर केलं तर सगळ्याच्या शेवटच्या कक्षामध्ये PP दिसायला भेटतोय. PP दिसायला भेटतोय बघा. हे कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. तो PP असल्या कारणाने हा जो काही एवढा पुरा पार्ट इकडचा ज्याला मी लाल करून ठेवला आहे हा इकडचा याला काय म्हणतो आपण याला म्हणतो पी ब्लॉक. याला काय म्हणतो आपण पी ब्लॉक. तुम्हाला विचारला एक प्रश्न मी सांगणार तो प्रश्न काय आला तो ठीक आहे. तो याला आपण पी ब्लॉक म्हणतो. तुम्हाला विचारतात ते खालीलपैकी कोणत्या संचात सर्व मूलद्रव्ये पी खंडातील क्लर्क मेन्स 2017ला आलाय तो. तो बघू आता हा सगळा काय झाला बरं का याला पी ब्लॉक म्हणतोय. दिस इज अवर पी ब्लॉक दिस इज अवर एस ब्लॉक. त्याला बघून घ्या ऑब्झर्व करून एस ब्लॉक का म्हणतोय कारण की सगळ्या ठिकाणी बघा एस जी सबसेल दिसायला भेटते SDPF मधली तर लास्ट सेल जी आहे ती सबसेल कोणती आहे एस सबसेल असल्या कारणानं. आणि नंतर पुढं इथे जर बघायला गेलं हा झाला एस हा झाला आपला पी. तो पीपर्यंत आपण पोहोचतोय. आता पीमध्ये मला काय काय दिसायला भेटेल बरं का. पीमध्ये वेगवेगळे ग्रुप आहेत कोणकोणते. पीमध्ये आहे बोरॉन ग्रुप पीमध्ये आहे बोरॉन ग्रुप कार्बन ग्रुप नायट्रोजन ग्रुप ऑक्सिजन ग्रुप नंतर हॅलोजन ग्रुप याला म्हणतो आपण हॅलोजन ग्रुप. तो दिसल्यावर हॅलोजन ग्रुप राईट. नंतर पुढे काय असते आपलं इनर्ट गॅस आणि इनर्ट गॅसेसचा ग्रुप. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे नावं असतात ठीक आहे. तर तुम्हाला जर का विचारलं की पी ब्लॉकमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ग्रुप येत आहेत बोरॉन ग्रुप कार्बन ग्रुप नायट्रोजन ग्रुप राईट. बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन ग्रुप नंतर पुढचा काय असतो आपला हॅलोजन ग्रुप अँड द नोबेल गॅसेसचा ग्रुप किंवा इनर्ट गॅसेसचा ग्रुप ठीक आहे. आता आपण बघूया बोरॉन ग्रुपची बात. तर बोरॉन ग्रुपला आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपण त्याला कसं करतो बरं का. याला खूप साऱ्या टीका दिसायला भेटत असतात जसे काय म्हणू शकतात बेंगन आलू गाजर
ठीक आहे, बैंगन आलू गाजर इन थैला, ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवत असतो आपण. हे बघा खालचा हे जे आहे ना, हे NH वगैरे जे काही आहे खालचं आपण एवढं हे लक्षात घेत नाही. ठीक आहे, तो कुठपर्यंत इथपर्यंत हा ॲक्च्युली या इथपर्यंत आपण लक्षात ठेवतो. एवढे आवडतं सारणी पाठ नसते करायची, काय पाठ करायचं लक्षात घेऊन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर हे झालं का इथपर्यंत. आता तर मी काय सांगितलं तुम्हाला, बैंगन आलू गाजर इन थैला TL. एकटा असं वाचा किंवा अजून दुसरं पण आहे त्याला, तर त्याला दुसरं पण असते. दुसरं काय असते बरं का, याला दुसरं काय म्हणणार तुम्ही, दुसरं जर म्हणायचं असेल तर असं म्हणू शकतात, बाल गया इंसान टकला, राईट का. तो बाल गया BAL आहे ना, बाल गया इंसान टकला, बाल गया इंसान टकला म्हणा, किंवा तुम्ही हे म्हटलं बैंगन आलू गाजर इन थैला म्हटलं तर चालेल, बाल गया इंसान टकला म्हटलं तरीही चालेल. अशा पद्धतीने हा 13 नंबरचा ग्रुप तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं का रे. आता ही बात तर ठीक झाली, पण यार ॲटॉमिक नंबर कसं काय करावं, तर त्यासाठी मला बोरान ग्रुपचा जो बोरान ग्रुप आहे त्या बोरान ग्रुपची व्हॅलेन्सी लक्षात ठेवायची. एक तर त्याची व्हॅलेन्सी लक्षात ठेवा, नाही तर बोरान ग्रुपची सुरुवात. बोरान जो काही आहे या बोरानचं जर का ॲटॉमिक नंबर बघितलं तर बोरानचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 5. द ॲटॉमिक नंबर ऑफ द बोरॉन इज द 5. देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हॉट 2 आणि 3, राईट का. आता तुम्हाला जे ॲल्युमिनियमचं कसं करणार तुम्ही, 283 झालं. लगेच पुढचा काय बरं ना, हा जो काही आहे गॅलिलियम, तर गॅलिलियमचं काय येणार बरं का, गॅलिलियमचं येणार 28, ठीक आहे, 2 किती येतो 31 ना, 28 18 and 3 बरोबर आहे का, बघून घ्या. हे झाले 10 28 आणि 3 बरोबर. अशा पद्धतीने करत जाणार. मग मला इन जो काही आहे इन वगैरे, आता हे इनला काय म्हणतात ते पण बघून घ्या. तो बघा हा झाला बोरॉन ॲल्युमिनियम, बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम, नंतर इंडियम आहे जो काही इंडियनच्या नावावरून इंडियम 49चा इंडियम आहे, नंतर थॅलियम बघा थैला म्हटलंय ना, थॅलियम लक्षात ठेवायचं. ओके, मग अशा पद्धतीमध्ये या ग्रुपमधला ॲटॉमिक नंबर पण काढता येईल. बोला कळाला का इथपर्यंत, थॅलियमपर्यंत. ओके का रे, आहेत का तुम्ही, का गेलेत रे. पुढे जाऊ. आता 14वा नंबर, द 14th नंबर ग्रुप इज नोन ॲज द व्हॉट, याला म्हणतो आपण कार्बनचा ग्रुप. मग आता कार्बनचा ग्रुप जो काही आहे, कार्बनचा ग्रुप ज्याला 4B पण म्हणतो आपण. सो रोमन 4B 14वा, ठीक आहे. सो 14वा याला काय म्हणतो आपण, 14वा ग्रुप रोमन 4B, अरे कार्बन ग्रुप, अशा पद्धतीने त्या ग्रुपला ओळखले जातात. हे बंबार्डिंग करायची या गोष्टींची. 14वा ग्रुपला जो काही आहे आपण 4B म्हणत होतो, कार्बन ग्रुप म्हणत, ही बंबार्डिंग करायची, राईट का. अशा पद्धतीने आता तुम्ही जर का कार्बन ग्रुपचं ऑब्झर्वेशन जर करायला गेलात तर काय दिसायला भेटत असते बरं का. बोरॉन ग्रुपची व्हॅलेन्सी लक्षात ठेवायची. बोरॉन ग्रुपची व्हॅलेन्सी 3 असती, कार्बन ग्रुपची व्हॅलेन्सी किती असणार, 4 असणार, पक्का 4 असणार, करून बघायचं. ठीक आहे, आता लक्षात कसं ठेवायचं बरं का, हे आहे याला म्हणतो आपण काशी गेले संत प्रभू. ठीक आहे, तो काशी गेले संत प्रभू असं केलं तरी पण चालणार आहे बघा. तो काशी, ठीक आहे, CA काशी गेले, ठीक आहे, इथं गेलेच करून टाका, काशी गेले संत प्रभू. आपण एकदा लिहून बघूया. तो काशी गेले, का गे इथं गे हा जो काही ना गे याला ले वाचून घ्यायचं. काशी गेले संत प्रभू, संत PB. ठीक आहे, कुठे गेले ते, काशी गेले, कुठे गेले, काशी गेले संत PB. मग बघू आता प्रत्येकाची नावं. काशी मीन्स व्हॉट, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम, इथपर्यंत कोणालाच प्रॉब्लेम नाही रे. कार्बन सिलिकॉन जर्मेनियम इथपर्यंत कोणालाच प्रॉब्लेम नाही, बघताच कळतंय. पण हा SN आणि PB काय, SN आणि PB काय, SN असतो आपला टीन. SNला काय म्हणतो आपण, टीनचं भांडं असतं का, त्याला SN म्हणत असतो आपण. तो टीन तो कार्बनच्या ग्रुपमधला असतो, लक्षात घ्यायचं. टीन जे काही ते कार्बनच्या ग्रुपमधला आहे, तो SN आपण त्याला दाखवत असतो. ठीक आहे, तो टीन, नंतर PB जो काही आहे या PBला आपण लीड म्हणत असतो. तर लक्षात घ्या, टीन आणि लीड, टीन अँड लीड तर माहिती आहे ना, आपण लीड वगैरे म्हणायचं. जे काही लीड असते ना, कोणची पेन्सिलची लीड आहे भाव, तो पेन्सिलची लीड आहे, पेन्सिलमध्ये ग्राफाईट असतो, ग्राफाईट कार्बनचा असतो. तो लीड आपल्या कशामध्ये जाणार आहे, लीड जो काही आपल्या कार्बनच्या ग्रुपमध्ये जाणार आहे. आलं लक्षामध्ये. तर काशी गेले संत प्रभू, दॅट इज व्हॉट कार्बन सिलिकॉन जर्मेनियम टीन अँड द लीड, हे झाले अशा पद्धतीने. बात लक्षात राहील का रे, ओके का. चला पुढे जाऊ. आता पुढे जर गेलात तर आपला पुढचा आता 13वा ग्रुप झाला बोरॉन ग्रुप, 14वा ग्रुप झाला कार्बन ग्रुप, और त्याला तुम्ही रोमन 4B पण म्हणत असतात. आता रोमन 5B ज्याला आपण 15वा ग्रुप म्हणतात, तो 15वा ग्रुप ज्याला आपण रोमन 5B ग्रुप म्हणत असतो, जो की आपला काय आहे, नायट्रोजनचा ग्रुप आहे. तर नायट्रोजनचा ग्रुप आपण त्याला म्हणत असतो, नायट्रोजनचा ग्रुप आपण त्याला म्हणणार. ठीक आहे, तर आता नायट्रोजनच्या ग्रुपमध्ये तुम्ही व्हॅलेन्सी वगैरे बघू शकता. आपण बघूया त्याची व्हॅलेन्सी. एक बात तर कन्फर्म झाली की आपला P ब्लॉक आहे एवढा पुरा. ठीक आहे, हे P ब्लॉक आहे, कारण की सगळ्या याच्यामध्ये आपल्याला PP दिसायला भेटते. आता बघूया याच्यात काय विषय बरं का. याला वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, जो काही आपला नायट्रोजन आहे ॲटॉमिक नंबर 7 दिसायला भेटत आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही बघायला गेला तर 7 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5. पुढचा काय येईल रे, 2, ठीक आहे, पुढचा काय येईल 2, नंतर 8 5. ठीक आहे, अशा पद्धतीने बघून घ्या. 15 आहे का पुढचा,
राईट. फॉस्फरसचा 15 असतो. पुढचा काय करतील 2 8 18 5 आलं लक्षामध्ये 2 8 18 राईट का 32 समथिंग अशा पद्धतीने जात असतं ते. 8 नंतर दुसरी किंवा तिसऱ्या कक्षेनंतर मिनिमम नंबर ऑफ द इलेमेंट फॉर द स्टॅबिलिटी. सांगा रे, स्टॅबिलिटी आणण्यासाठी कम से कम किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षानंतर? किती असायला पाहिजे रे? 32. राईट का. तो कम से कम 8 असायला पाहिजे. 32 कोण आहे मिनिमम बोलतो मी, मॅक्झिमम नाही. लक्षामध्ये तर 8 असायला पाहिजे. मग आता जर बघायला गेलो तर हवाला ग्रुप जो काही 15 नंबरचा ग्रुप त्याला आपण वाचायला बघू. 15 नंबरचा जर ग्रुप तुम्ही वाचायला बघायला गेला तर काय दिसायला भेटते? हा आहे याला नापास सबभई. नापास सबभई म्हटलं तरी पण चालेल, किंवा त्याला खूप आहे कोणी कोणी म्हणतंय न्यूझीलंड पाकिस्तान, कोणी नेपाळ म्हणतं. राईट. तो बघा न्यूझीलंड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिकारी असं म्हणा, नाही तर याला काय म्हणा नापास सबभई. नापास सबभई असं वाटलं तरी पण चालेल. तर बघून घ्या आता काय काय बरं का. न्यूझीलंड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिकारी असं लक्षात ठेवा, किंवा नापास सबभई. नापास सब भाई अशा पण नाही. हे तुम्हाला पाठ करण्याचे आहे. पी ब्लॉकमधले सगळे इलेमेंट तुम्हाला नावा सकट पाठ असायला पाहिजे, ॲटॉमिक नंबर सकट पाठ असायला पाहिजे. म्हणून मी सांगतोय, एक झाला एस ब्लॉक, एक झाला पी ब्लॉक. हे दोघं ब्लॉक तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. ओके, चला पुढे जाऊ. मग आता नापास सबभई म्हणा किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण सगळ्यांचा काढता येते आपल्याला. आता आपण बघूया त्यांची नावं. त्यांची नावं बघणं जरुरी आहे गड्या. त्यांची नावं बघणं जरुरी आहे. चला मला सांगा बरं काय. एन फॉर नायट्रोजन बरोबर आहे, पी फॉर फॉस्फरस हे पण बरोबर आहे, एस फॉर आर्सेनिक. आर्सेनिक पण तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकलं असणार. राईट का. तो इथपर्यंतची बात ओके आहे. पण एस बी बी आय जे की नाही आपल्याला कळत नाही. परीक्षेमध्ये MPC एस बीबद्दल विचारलं, मी सांगतो तो क्वेश्चन काय. हा तो क्वेश्चन दिला आहे एक काय आहे ते, एक साईज कोणतरी परीक्षा आहे AXCISE एक साईज प्री 2017 क्वेश्चन विचारला होता. SB जो आहे ना SB, या SBचं नाव काय? SBचं मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा म्हणजे नाव तुम्हाला विचारलं. मग हे असं विचारून घेतात ते. देअरफॉर पी ब्लॉकचं सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पी ब्लॉकचे अजून 2-3 क्वेश्चन आलेत. मग बघा आता बघा मला सांगा, हा N म्हणजे नायट्रोजन असतो, कोणाला प्रॉब्लेम नाही. पी म्हणजे फॉस्फरस असतो, कोणाला प्रॉब्लेम नाही. एस म्हणजे आर्सेनिक असतो, एवढी बात लक्षात ठेवायची जरूरत होती. आता बघू आपण SB. आता जो की हा SB आहे, या SBला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण अँटीमनी. राईट का. तो अँटीमनी आपल्याला दिसायला भेटेल की जे पैसा आहे, जो पैसा आहे तो सगळा पैसा काय आहे अँटीमनी. तो ऑल मनी इज अ अँटीमनी. सब पैसा इज अ अँटीमनी. सब मनी इज अ अँटीमनी. आलं लक्षामध्ये काय म्हणायचं, सब मनी इज द अँटीमनी. देअरफॉर SB काय असतो अँटीमनी. आलं लक्षामध्ये. SB इज द व्हॉट अँटीमनी. राईट. तो तुम्हाला दिसायला सब मनी इज द अँटीमनी. नंतर इथे कुठे होता रे तो 3 सोना म्हणताना काय म्हणायचं, 3 सोना सब अँटीमनी. 3 सोना म्हणजे काय, जेव्हा आपण तुम्ही TIN म्हणतायत ना, तो 3 सोना. राईट. सो SNला आपण 3 म्हणत असतो. असो 3 सोना. राईट. काय म्हणायचं SN आहे ना 3 सोना म्हणा त्याला, कारण की लक्षात ठेवायची जरूरत आहे ना. 3 सोना. ओके. आणि इथं काय सांगितलं मी तुम्हाला, सब अँटीमनी. तो सगळा पैसा अँटीमनी आहे. अँटीमनी म्हणजे तुम्ही लावू शकतात काही बी अर्थ. आलं लक्षामध्ये. तो ठीक आहे. तर काय कुठपर्यंत आलो, नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक सब अँटीमनी. राईट का. आता हा BI सांगा बरं का, BI काय असेल रे. BI म्हणजे बिस्मुथ. राईट का. तो BI म्हणजे काय, बिस्मुथ जो काही आहे हा आपला BI दिसायला भेटत असतो. इथपर्यंतची बात तुमच्या लक्षात आली. हे क्लिअर झालं काय, कळतं आहे का इथपर्यंत, हे पाठ झाले का तुमचे. चला बरं का, मला नावं सांगा पटापट. माईक ओपन करा आणि सांगा. हा काय रे बोरॉन, हा सांगा खालचा. ॲल्युमिनियम इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला इथून खाली सांगा मला नाव पटापट. GA फॉर, पटापट बोला रे, टाइमपास करू नका. GA फॉर गॅलियम. IN फॉर, पटापट बोला, एवढा टाइम कसा. इंडियम. TL फॉर थॅलियम. ठीक आहे, याला थॅलियम म्हणत असतो. ओके. तर बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, नंतर काय 3 सोना दॅट इज SN म्हणजे 3, PB म्हणजे लीड. ओके, हे झालं. नंतर इथे नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक, नंतर पुढे काय सब भिकारी दॅट इज वॉट सब अँटीमनी बिस्मुथ. ओके, कल्ला इथपर्यंत आलो. चला 16वा नंबरचा जो ग्रुप असतो ज्याला आपण ऑक्सिजनचा ग्रुप म्हणत असतो, 6B. 16वा नंबरचा ग्रुप जो काय आहे ऑक्सिजनचा ग्रुप, ओसेट टेपो. राईट का. ओसेट टेपो. आता ओसेट टेपो हा जो काही ग्रुप आहे याच्याबद्दल आपण बात बघून घ्या. ओसेट टेपो काय म्हणतो त्याला मी, ओसेट टेपो डबल P केलं तरी चालणार आहे असं. ओसेट टेपो
अशा पद्धतीने केलं तरी पण चालणार. ठीक आहे. मग आता बघू बरं का ओसेट टेपो काय विषय आहे. हा जो काही आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असतो, ही बात आपल्या लक्षात राहायला पाहिजे. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर हे सगळे पहिल्यांचे सगळे 20 कॅल्शियमपर्यंत सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर लक्षात राहू द्या आणि बाकीचे काढायचे, डिराईव्ह करून बघायचे हे असे याच्यावरून. ठीक आहे. ओसेट टेपो ऑक्सिजन, सल्फर, नंतर पुढे बघा आता सेलेनियम. ठीक आहे. सेलेनियम, नंतर टी म्हणजे काय टेलिरियम, आणि पीओ म्हणजे पॉलोनियम. आपण बघितलं पॉलोनियम, नियम हे सगळे ठिकाणी नियम दिसायला भेटते मला. ओसेट टेपो राईट का. तो ओसेट टेपो जो की आहे आपल्याला दिसायला काय भेटते इथून ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम अशा पद्धतीने नियम म्हणायचं राईट का. ठीक आहे. तो हे जे काही आले हे अशा पद्धतीने नावं लक्षात ठेवता यायला पाहिजे. काही ट्रिक वगैरे असेल तर बघा वाटल्यास तर. तो ऑक्सिजन, सल्फर, सेलेरियम, टेलिरियम, पोलोनियम. ठीक आहे. वाचून दाखवतो. ऑक्सिजन झाला, सल्फर झाला, टेलिरियम, सेलेनियम हा सेलेनियम आहे, तर टेलुरियम, नंतर पोलोनियम. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षात राहील का रे ओसेट टेपो. ओके. पुढे जाऊ आपण. तर पुढे जर गेलो तर आपण काय बरं का आता 17वा नंबरचा ग्रुप इज कॉल ॲज व्हॉट हॅलोजन. 17वा नंबरचा ग्रुपला जो काही आपण हॅलोजन म्हणत असतो. हॅलोजन काय म्हणत असतो, त्याच्या प्रॉपर्टी आहेत हॅलोजनच्या, त्याच्यानुसार आपण त्याला हॅलोजन म्हणतो. बघू आपण पुढे जाऊन. पण याला सध्यासाठी आपण आता हॅलोजन ग्रुप म्हणत असतो. हॅलोजन ग्रुप जो काही आहे 17वा नंबरचा ग्रुपला काय म्हणतात, आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणाऱ्या 17वा नंबरच्या ग्रुपला काय म्हणतात, याला म्हणतो आपण हॅलोजन. हॅलोजन ग्रुपमध्ये असणाऱ्या इलिमेंटची प्रॉपर्टी इज सिमिलर टू दी व्हॉट. हॅलोजन ग्रुपमध्ये असणाऱ्या इलिमेंटची प्रॉपर्टी कोणासारखी असते, कोणत्या इलिमेंट सारखी असते, ज्याला आपल्याला ठेवायला अजून बी प्रॉब्लेम येत असतो. सांगा कोणासारखी असते रे, हायड्रोजन सारखी. ओके. तर बघू आता आपल्याला काय दिसायला भेटते. तर तुम्ही जर बघायला गेला तर आता याला ॲक्च्युली या ठिकाणी जे ना ट्रिक शोधू बी नका. सगळ्यात बढिया आयडिया आहे ना 17व्या नंबरसाठी कोणत्याही प्रकारची ट्रिक शोधू नका, त्याला तसंच पाठ करा. कसं पाठ करा. सो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन. ओके. सो लक्षात घ्या फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन. याला असंच लक्षात घ्या, असं लक्षात घेतलं कारण की 17वा नंबरचा ग्रुप सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. त्याचे सगळे नावं जे की आहेत पटकन आपल्या डोक्यामध्ये पाठ असायला पाहिजे. देअरफॉर 17 नंबर इज द इम्पॉर्टंट ग्रुप कॉल ॲज द हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुपचा स्टार्टवाला इलिमेंट जो काय आहे आपला फ्लोरीन आहे. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन. प्रॉपर्टी काय बघून घ्या. प्रॉपर्टी जर बघायला गेला समजा 9 वाला आहे फ्लोरीन, जो काय 9 नंबरवरती असणारा जो काही फ्लोरीन आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मी करायला गेलो तर 9 आहे ना, तो 2 आहे 8 आहे आणि काय दिसायला भेटतो 1. 2, 8, 1. क्लोरीन जर बघायला गेलात 2, 8 नंतर काय दिसायला भेटते क्लोरीन. चुकलं का रे इथं, हे चुकलं ना रे. फ्लोरीन आहे ना, तो 2 आणि 7. नंतर काय येईल बरं का इथं, ते दिसायला भेटते मला 2, 8, 7. कोणता आहे क्लोरीनचं. ब्रोमीनबद्दल बघायला गेलं तर सेम 2, 8, 18, 7 अशा पद्धतीने दिसायला भेटते. तो सगळ्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये मला 7 इलेक्ट्रॉन दिसायला भेटतात. प्रश्न काय विचारला जातो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणाऱ्या 17व्या ग्रुपला ज्याला हॅलोजन म्हणत असतो आपण, त्यांच्या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे हॅलोजन ग्रुपची व्हॅलेन्सी किती असते, 1 व्हॅलेन्सी तर 1 असते, पण व्हॅलेन्सी 1 असते म्हणजे तो इलेक्ट्रॉन काय झालेला आहे सांगा. तो इलेक्ट्रॉन काय झालाय बरं का, तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट झालाय का, तो इलेक्ट्रॉन डोनेट झालाय सांगा बरं काय. 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे का इलेक्ट्रॉन दिलाय गेलाय. तो हॅलोजन ग्रुप जो काही असतो तो हॅलोजन ग्रुप निगेटिव्ह असतो. हॅलोजन ग्रुप निगेटिव्ह काय असतो, कारण की तो 1 इलेक्ट्रॉन घेत असतो. हॅलोजन ग्रुपमधले शेवटच्या कक्षेमध्ये स्टॅबिलिटी आणण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज पडत असते, त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 1 दिसायला भेटत असते. ओके. सो नेक्स्ट इज व्हॉट. आता इथपर्यंत बात लक्षात आली का तुमची, लक्षात राहील काय, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन लक्षात राहील का. ओके का रे, ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता हे वाली बात बघू आपण. आता हा झिरो ग्रुप, तर मेंडेलिव्हने जे की नाव दिलं होतं झिरो ग्रुप, परंतु आपण मॉडर्न याच्यानुसार 18वा नंबरचा ग्रुप. 18व्या नंबरच्या ग्रुपला आपण नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस म्हणत असतो. चला सांगा का त्याला इनर्ट गॅस आपण म्हणत असतो. रिएक्टिव्हिटी नसते, ते नॉन रिएक्टिव्ह असतात. ते नॉन रिएक्टिव्ह का असतात, व्हाय दे आर नॉन रिएक्टिव्ह, व्हाय दे लास्ट ऑर्बिट लास्ट ऑर्बिट काय असते, कम्प्लीट तो लास्ट ऑर्बिटमध्ये कम्प्लीट इलेक्ट्रॉन आहे, स्टॅबिलिटी आहे ना. द लास्ट ऑर्बिट इज कम्प्लिटली फिल्ड. तो लास्ट ऑर्बिट इज कम्प्लिटली फिल्ड बाय द इलेक्ट्रॉन. तो ते कोणाला देणार बी नाही आणि कोणाकडून घेणार बी नाही. जो कोणाला देत नाही, जो कोणाला घेत नाही, तो काय आहे, तो नॉन रिएक्टिव्ह दिसायला भेटत असतो. तर अशा पद्धतीची बात आपल्याला दिसायला भेटते. मग आता काय बरं का, याला जे काही आहे याला ट्रिका पण आहेत खूप साऱ्या. ठीक आहे, बरं तरी बघू. सो हे नियार कारेक झेनॉर रेडॉन असं म्हणतात. किंवा दुसरं तुम्ही चांगल्या पद्धतीने असं लक्षात ठेवू शकतात बरं का. असं म्हणा, तो हे नारायण अर्जुन करे झेरॉक्स रामायण. काय म्हटलो मी, हे नारायण
हे नारायण अर्जुन करे झेरॉक्स रामायण. चालेल का असं? ठीक आहे, असं म्हटलं तरी पण चालेल. किंवा हे नियर कारेक झेनॉर रेडॉन असं तर मी लक्षात ठेवलं होतं, पण ठीक आहे, हे पण लक्षात आहे बरं का. जर का तुम्ही दोन चिंता हे केलं तर तरी होऊन जाईल. हे नारायण ॲक्च्युली ने आहे ना, तो नारायण बोलायला जरा प्रॉब्लेम येईल, पण ठीक आहे चालेल, तरी चालून घेऊ आपण. हे नारायण अर्जुन करे झेरॉक्स रामायण. चालेल का रे? ओके. तर इनर्ट गॅसेस जे काही आहे त्याला अशा पद्धतीने पण लक्षात ठेवता येतील. तो हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. आता आपण त्याला वाचून बघूया. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. चला सांगा, क्रिप्टॉन हे कुठे भेटला होता आपल्याला? क्रिप्टॉन कुठे भेटला होता रे सांगा? आपल्याला क्रिप्टॉन हा शब्द कुठे दिसायला भेटला होता? क्रिप्टॉन शब्द कुठे दिसायला भेटला होता रे? युरेनियम. तो युरेनियमचं काय केलं आपण? युरेनियमचं काय केलं? एक पर्टिक्युलर शब्द ते. युरेनियमचं काय केलं आपण? शब्द पाहिजे मला तो. युरेनियमचा आपण युरेनियमच्या न्यूक्लियसचा आपण काय केलं होतं? फिशन. फिजन म्हणा राईट का? FISION. तर तुम्ही फिजन केलं होतं. फिजन करणं, तुकडा कसा केला होता? तर युरेनियम 235चा जो न्यूक्लियस होता त्याच्यावरती मारा केला होता एक न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय काय भेटत असते? त्याच्यापासून आपल्याला बेरियम आणि क्रिप्टॉन भेटत असतात. हे स्टेबल न्यूक्लियस असते. परंतु यांच्यासोबत अजून तुम्हाला काय भेटत असते? 2 गोष्टी भेटतात. त्या 2 गोष्टीचं नाव सांगा पटकन. 3 प्रोटॉन. तीन प्रोटॉन भेटत का? 3 काय असतात? न्यूट्रॉन असतात. 3 न्यूट्रॉन. आणि हे 3 न्यूट्रॉन पुन्हा पुढे जाऊन फोडण्यासाठी मदत करतात. 3 न्यूट्रॉन भेटतात आणि एनर्जी दिसायला भेटते. ते एनर्जी आपल्याला रिलीज होताना दिसते आणि 3 न्यूट्रॉन आपल्याला बाहेर पडताना दिसायला भेटतात. ही कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. आणि सगळी कहाणी कशा चालत असते? न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. हे सगळं घडत असतं. उष्णता तयार होत असते. उष्णता जी तयार झालेली उष्णता ऊर्जा आहे तिचा वापर आपण कशामध्ये करत असतो? पाण्याच्या वाफ बनवण्यामध्ये. पाण्याची वाफ बनते, जबरदस्त वाफ बनत असते. सुपर स्टीम. ही सुपर स्टीमला आपण काय करत असतो? सुपर स्टीमचा वापर आपण कशासाठी करत असतो? पटापट उत्तर दे चला. टर्बाईन फिरवण्यासाठी. टर्बाईन फिरली तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होताना दिसायला भेटायचं. ठीक आहे. आता हे जे काही आहेत चला, सगळ्यात हलका गॅस कोणता? हेलियम. जे गुब्बारेवरती उडत असतात मोठे मोठे गुब्बारे, त्यांच्यामध्ये काय असतो? हेलियम असतो. निऑनबद्दल आपल्याला माहिती बघायला पाहिजे. ऑर्गॉनबद्दल तर माहिती. चला सांगा, ऑर्गॉन हा कोणत्या प्रकारच्या बल्बमध्ये ऑर्गॉन असतो आणि का असतो? कोणत्या? तो इनकॅन्डेसेंट म्हणा किंवा तुम्ही त्याला टंगस्टन बल्ब म्हणा. तो इनकॅन्डेसेंट बल्ब किंवा टंगस्टन बल्बमध्ये जो काही आहे ऑर्गॉन जो गॅस असतो. आणि हा ऑर्गॉन गॅस का असतो? तर टंगस्टनच्या वायरिंगची झीज होऊ नये, डिकम्पोज आहे का, तर त्याचा काय म्हणतो आपण? डिऑक्सिडेशन वगैरे काय म्हणतो आपण, ते व्हायला नको, त्यासाठी ऑर्गॉन असतो. इथपर्यंतची बात तुमची क्लिअर झाली का? बोला प्रकारे. सो दिस इज द वाट. आपण काय बघत आहोत? जरा याला कमी करून घेऊ. सो हा झाला अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, बोरॉन ग्रुप, कार्बन ग्रुप, नायट्रोजन ग्रुप, ऑक्सिजन ग्रुप, फ्लोरीन ग्रुप, इनर्ट गॅसेस राईट का? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन राईट का? अशा पद्धतीने तुम्ही हे करा. उभं लक्षात ठेवलं तर आडवं आपोआप येऊन जातं. उभं लक्षात जर ठेवलं तर आडवं बरोबर बनवून जाते. ही बात लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. ओके. इथपर्यंत आलं. तो दिशी ती वाट. हा एवढा पट्टा एस ब्लॉक, हा एवढा पुरा पट्टा पी ब्लॉक राईट का? एस ब्लॉक झाला, पी ब्लॉक झाला. हा खालचा जो काही असतो ना, याला आपण एफ ब्लॉक म्हणून देत असतो. याला आपण एफ ब्लॉक म्हणून देऊया. आणि उरला काय आता? डी. तो हा जो काही असतो आपला डी ब्लॉक असतो. तो SDPF. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बरं का? आता प्रश्न सांगतो. खालीलपैकी कोणत्या संचाचं सर्व मूलद्रव्य पी खंडातील आहे? पी खंडातील आहे. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. मी पर्याय सांगतो, लक्षात घ्या. पी खंडातील आहे तो PBTB हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो मी, POBATC. तिसरा पर्याय सांगतो मी, तिसरा PBBI आणि TE. चला सांगा रे कोणता पर्याय असेल? 3च पर्याय देतो मी. PB याला म्हणत होतो लीड, बिस्मुथ राईट का? हा पण होता. आणि टेल्युरियम तो थर्ड ऑप्शन. टेल्युरियम आलं लक्षामध्ये. तर त्यामुळे तुम्हाला काय पाठ पाहिजे होतं? सगळा पी खंड पाठ पाहिजे होता. पी खंड कसा पाठ असेल? अशा पद्धतीने पाठ असेल. पहिले सांगा तुम्हाला हे पाठ राहील काही सांगितलेल्या ट्रिका का अजून सोपं करायला पाहिजे? इथपर्यंत ओके ना? अजून जास्त हलकं जायचं का काम नाही? इथपर्यंत ओके. लक्षात राहील का रे? रिपीट करायची जरूरत आहे का? सांगा पटकन कोणता पॉईंट. ओके का? इथपर्यंत बोला पटपट. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ.
ठीक आहे. तो IUPACने अशा पद्धतीने 1-2 आकडे दिलेले ते लक्षात ठेवा. 18 ग्रुप आहेत, 7 पिरियड आहेत. ओके. आता हा जो काही खालचा असतो याला काय म्हणतो आपण लॅन्थेनॉइड. आणि तुम्ही आता हे झालं का इथपर्यंत, आता तुम्ही बाकीचे हे मधले पाठ करायची जरूरत नाही, पण तरी सांगून देतो बघा. कमसे कम हा पट्टा तरी लक्षात घ्या, राईट का. हे सगळे काही एवढे परिचय विचारत नाही तुम्हाला, एवढं सगळं विचारत नाही. मी तुम्हाला अगोदर बोलणार सिलेबसमध्ये फक्त हेच असतं. 10वीच्या सिलेबसमध्ये हेच आहे, 11वी 12वीच्या सिलेबसमध्ये पण तेच आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. तर हा डी ग्रुप जो काय आहे, डी ग्रुपमधलं तुम्हाला मी आडवा पट्टा वाचून दाखवतो. आता स्कटी वक्रमन फेकोनी कुजनी, हा बघा आता हा वाला स्कटी वक्र मन फेकोनी कुजनी, स्कटी वक्र मन फेकोनी कुजनी, अशा पद्धतीने जे काय आडवं त्याला वाचत जायचं. त्याचे नाव पण लक्षात राहून जातात. मग ठीक आहे ना. आता मला सांगा, जर का समजा तुमचा एवढा पट्टा जर का पाठ होत असेल तर एक चांगली बात आहे ना. एवढा पट्टा जर का समजा तुमचा पाठ होत असेल तर एक चांगली बात आहे. चांगलंच पाठ झालं की नाही. एवढं तर कोणाचं पाठ बी होणार नाही, एवढं करायची जरूरत बी नाही आहे लक्षात. पण तरी पण बघून घेऊ मग आता काय. मग मधले इम्पॉर्टंट बघायचे, जसं की काय बरं का, हा AU आहे, हा जो काय AU झाला, HG झाला, राईट का. नंतर IR झाला, PT झाला, टंगस्टन कुठे W, ह्याच्यात ना असले मधले जेत ना मोजके पाठ करून टाकायचे. बरं बघू तरी पण बघा. तो स्कटी स्कॅन्डियम बघा, स्कॅन्डियम स्कटी, टी म्हणजे टायटेनियम, वक्र म्हणजे व्हॅनेडियम. तो स्कॅन्डियम, व्हॅनेडियम, टायटेनियम कुठे गेलो हा स्कटीपर्यंत. स्कॅन्डियम, टायटेनियम, नंतर व्हॅनेडियम, नंतर पुढे काय क्रोमियम तुम्हाला माहिती आहे, मँगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, नंतर CU काय असतो रे, कॉपर. ओके. आणि झिंक. चालेल का. मग एवढा पट्टा लक्षात राहील तर बढिया होऊन जाईल ना मग. ओके इथपर्यंत. ओके इथपर्यंत. आता कोणाला जर का पाठ करायचं असेल इथपर्यंत पाठ करा, तुम्हाला जास्त डोक्याला आहे ना. स्कटी वक्रमन फेकोनी कुजनी, स्कटी वक्रमन फेकोनी कुजनी. ओके. अजून पुढे आहे. आता काही पण बनवलं होतं ते 10वीमध्ये मी, राईट. हे बघा, ए झरा नब मोबाईल टीसी पिडियाकडे, एवढं काही करायची जरूरत नाही. इनफ झालं इथपर्यंत. हे एवढा पट्टा जो काही आहे ना, एवढा इनफ झाला. याच्या बाहेर जायची, डोक्याला ताण द्यायची जरूरत नाही आहे. आता याच्यामधलं जर काही करायचं असेल तर करायचं काय सांगून देतो. करायचं एकतर प्लॅटिनम, मर्क्युरी. हे बघा, प्लॅटिनमसाठी काय PT. तो प्लॅटिनम जो काय याचं नाव सांगून दिलं मी तुम्हाला, यांचं झालं, हे पट्टा पूर्ण क्लिअर केला मी आता. तर प्लॅटिनमसाठी हा PT असतो. PT इज कॉल प्लॅटिनम. AU, चला सांगा बरं काय AU काय असतं रे. AU काय असतं. AU म्हणजे गोल्ड. तो AU म्हणजे गोल्ड असतं. ही बात तुमच्या. HG म्हणजे काय असतं. HG म्हणजे मर्क्युरी असतं. AU म्हणजे गोल्ड असतं. PT म्हणजे PT म्हणजे काय असतो आपला, PT म्हणजे प्लॅटिनम असतो. इथं काय, आता इथं IR आहे. आता IR म्हणजे आयरन नाही बरं का. IR म्हणजे काय, तो IR जो काय आहे हा इरिडियम आहे. इरिडियम. आता तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न विचारला जातात की पिरियॉडिक टेबल बनवणारा फादर ऑफ द पिरियॉडिक टेबल कोण. मेंडेलिव्हच्या नावावरून एक इलेमेंट्सचा शोध लागलेला आहे. मेंडेलिव्हच्या नावावरून एक इलेमेंटचा शोध लावलेला आहे, ज्याचा अणुक्रमांक ॲटॉमिक नंबर 101 आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे, 101 आहे. कोणता आहे बघा, 101 नंबरवरती असणारा जो की आहे नावाला, याला मेंडेलिव्हियम म्हणतात. काय म्हणतात त्याला काय म्हणतात, मेंडेलिव्हियम. ते दिलं होतं काल तुम्हाला. तो मेंडेलिव्हियम त्याला म्हणत असतो. ओके. तो लक्षात घ्यायचा. मेंडेलिव्हच्या नावावरून जो की आहे, मेंडेलिव्हियम नावाचा एक इलेमेंट 101 नंबरवरती बसलेला आहे. ओके. तर अजून कुठे पोहोचलो बरं का, मी तुम्हाला काय सांगितलं बरं का. प्लॅटिनम, गोल्ड, मर्क्युरी, नंतर मर्क्युरी. नंतर आता आम्हाला टंगस्टनचं हे सांगा बरं का रे. टंगस्टनसाठी आपण कोणतं सिम्बॉल वापरतो. W, राईट. तो टंगस्टनसाठी काय असतो आपला W. मग इथं असणार हा जो काही आहे ना हवाला, हा W आहे. हा W झाला, राईट का. हा ठीक आहे. W, प्लॅटिनम झाला, गोल्ड झाला, मर्क्युरी झाले. ही एवढी बात तुम्ही लक्षात ठेवायची. हे इम्पॉर्टंट आहेत बघा ना. इम्पॉर्टंट काय दिसायला भेटते, मी तुम्हाला तेवढं सांगून दिली बात. ओके. हे 4 इकडचे, हे 4 आणि बाकीचा एवढा पट्टा पुरा पाठ करून घ्या. हे 4चे तुम्हाला ॲटॉमिक नंबर सगळं पाठ करायचे. बोला, क्लिअर झालं का बात. क्लिअर झाली का. आता तुम्ही माईक ओपन करून मला पटपट उत्तर द्या. हा कोणता ब्लॉक सांगायचा पटपट. मी ज्याच्यावरती बोट ठेवेल त्याचा ब्लॉकचं नाही नाव सांगा. याला कोणता ब्लॉक म्हणतो रे. माईक ओपन. येस ब्लॉक कंटेनिंग. चला, येस ब्लॉकमध्ये काय असतं रे. येस ब्लॉकमध्ये कोणते 2 ग्रुप असतात, त्यांची नाव सांगा. अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल. ओके. चला, हा जो दुसरा मी हे करून दिला, याला काय म्हणतो आपण. याला म्हणतो आपण डी ब्लॉक.
तर डी ब्लॉक इलिमेंटमध्ये असणारे जे काही असतात ना, डी ब्लॉक, तुम्हाला प्रश्न काय विचारतात, डी ब्लॉकमध्ये असणारे सगळे जे इलिमेंट असतात त्या इलिमेंटला आपण काय म्हणतो, त्याला ट्रान्झिशन इलिमेंट म्हणतात. काय म्हणतात त्याला, ट्रान्झिशन इलिमेंट. ह्या जो डी ब्लॉकमधला इलिमेंट असतात ना, याला ट्रान्झिशन ब्लॉक पण म्हणतात. तर ट्रान्झिशन इलिमेंट असतात त्याच्यामधले, ते बघू ट्रान्झिशन इलिमेंट काय असते. सध्यासाठी आपण कानावरती शब्द पाडून घेऊया की ट्रान्झिशन इलिमेंट असतात बा, राईट. अल्कलाइन मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, ट्रान्झिशन इलिमेंट, बोरॉन वगैरे. आता तुम्हाला दिसायला भेटेल यार की हे रंग मारलेले, हे रंग काय आहे, हा रंग काय तमाशा आहे. आता बघा, जर तुम्ही रंग बघितले ना तर तुम्हाला रंगमध्ये दिसायला भेटेल, काय रंगमध्ये दिसायला भेटेल, मी कुठेतरी ते घेतले. तर अल्बो प्रिन्सिपल पण बघूया, ते रंगची बात करून घेतो ना, मेटल नॉन मेटल कुठे. हे बघा, हे रंग कुठे गेलं. हां, आता जे कलर मारलेत ना चार, हे चार कलर जे की आहेत ना, याच्यावर लक्षात घ्या. हे असतात आपले सगळे मेटल. ओके, हा जो काही कलर आहे ब्ल्यूवाला, हे सगळे असतात आपले नॉन मेटल. ठीक आहे, हा जो काही कलर आहे पिवळा, हा असतो आपले मेटलॉइड. मेटलॉइड काय असतं अजून कोणालाच माहीत नाही, लक्षात ठेवायची बात, आपल्याला माहीत नाही काढा अजून, ते अजून शिकायचं बाकी. तो मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड हे असतात नोबेल गॅसेस. आलं लक्षामध्ये. मग जर समजा तुम्हाला विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेटलॉइड, तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे हा जो काही एक झिगझॅग मॅनरमध्ये रस्ता दिलेला आहे, हा झिगझॅग रस्ता, या झिगझॅग रस्त्याच्या अलीकडे सगळे काय दिसायला भेटतात रे, झिगझॅग रस्त्याच्या अलीकडे, झिगझॅग रस्त्याच्या कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला. तुम्हाला असं विचारायचं झिगझॅग साईडच्या लेफ्ट साईडला काय असतात, ऑल आर मेटल. झिगझॅग साईडच्या पलीकडे काय आहे, झिगझॅगच्या पलीकडे साईडला, हे बघा, झिगझॅगच्या पलीकडे साईडला काय आहे, नॉन मेटल अँड द नोबेल गॅसेस. पण हा जो झिगझॅग करणारा हा जो एवढा ब्लॉक आहे ना, याला काय म्हणतो, मेटलॉइड. पण मेटलॉइडमध्ये कोणकोणते येतात, मेटलॉइडमध्ये कोणकोणते इलिमेंट असतात, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक, नंतर पुढे काय, सब अँटीमनी, जो अँटीमनी, टेल्युरियम, पोलोनियम, अशा पद्धतीने. आता मला सांगा यार, हे सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक तुम्ही कधी वाचलंय का रे. जर्मेनियम तुम्ही ऐकलंय का, जर्मेनियम याच्या अगोदर आला होता, सिलिकॉन याच्या अगोदर आला होता. मला सांगा सिलिकॉन आणि जर्मेनियम काय दाखवत होतं बरं का तुम्हाला, काय होते, सेमीकंडक्टर. तो मेटलॉइड जो काय आहे सेम त्याच्यासारखा असावा, एवढी बात डोक्यामध्ये जर शिरते, राईट का. तो बघू पुढे, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, अर्सेनिक, सब अँटीमनी, राईट, टेल्युरियम, पोलोनियम, अशा पद्धतीचे जे काही आहेत हे मेटलॉइड असतात. बात लक्षात राहील का, बात लक्षात राहील का. SBPO, ठीक आहे, ठीक आहे, नाव वगैरे जाऊ द्या. इथे हे काय इकडे फॅमिलीच्या इकडे जे काही आहे नॉन मेटल आहेत. ओके, हे नॉन मेटल आहेत, हे आहे. ओके का रे, तुम्हाला आता मेटल कोणता, नॉन मेटल कोणता, मेटलॉइड कोणता, हे काय, हे चारी बात करता येईल का. ओके, चारी बात करता येईल का. याला कोणती सिरीज म्हणतो आपण, याला कोणती सिरीज म्हणतात, याला लॅन्थेनॉइड सिरीज आणि याला ॲक्टिनॉइड सिरीज म्हणत असतो. हे बघा, हा या कुठला आहे, या इथला येतो, हा लासे परनडतम, हे या पूर्ण आहे तो गंध येते, लासे परनडपम समयुगड तब डायनो यर्तम यबलू, असले पाठ केलं होतं मी तेव्हा, अजून बी याद येते. ठीक आहे, तो यप ब्लॉक जो काही आहे, हा यप ब्लॉक, हां एस, नंतर हा डी ब्लॉक, हा पी ब्लॉक, एस ब्लॉक. ओके, चला पुढे जाऊ. नायट्रोजन फॅमिली, इकडं मागं काही सुटलं का बघून घेऊ द्या. झालं, मग आता ही सगळी माहिती घेतल्यानंतर आपलं चॅप्टर संपला असंही म्हटलं तरी बी चालतं. ठीक आहे, पण हे आता हे सबसेल काय असतं हे तुम्हाला सांगून देतो. जो आपला अब्बो का, अब्बो म्हणून एक व्यक्ती होता, अब्बो, त्याने काय केलं बरं का, त्याने काय सांगितलं की शेल जे घेत नाही, शेलमध्ये बारीक सबशेल असतात. शेलमध्ये 4 सबशेल असतात, ज्यांना SDPF म्हणतो. आता ते कशा पद्धतीने दिसायला असतात एवढं मी तुम्हाला इमॅजिन करून दाखवू नाही शकत आहे सध्या. ठीक आहे, तो शेलमध्ये 4 उपशेल असतात, सबशेल असतात SDPFच्या. ठीक आहे, तर एस जे की शेल आहे ती एस शेल जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन घेते म्हणे. चला सांगा बरं का, डी शेल किती घेतं रे, सांगितलं आहे तुम्हाला मी, कितीने वाढवायचं बोललो हे बी सांगितलं. डी शेल जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन घेते, डी शेल किती घेते, 6, 4 ॲड करायचं बोललो होतो ना, 2, 6, हे किती, पी शेल 10 घेते, SDPF, राईट का. आणि हा किती घेते, एफ किती घेतो, 16 घेतो, एफ किती घेतो, 16 घेतो. अशी बातमी तुम्हाला याच्या अगोदर केलेली होती. मग आपण याला अब्बो कशा पद्धतीने मानतो बघा, त्या अशा पद्धतीने मानतो. आणि जर तुम्हाला व्हॅलेन्सी या प्रकारे जर का आली तर ती बी काढता येईल. कसं बघा, आता तो 1s, राईट, 1s, नंतर रचना बघा कशी केली, 2s, आता ही झाली ना, पहिलं हा 1s झाला, 2s 2p, खाली जाणार तिसरं 3s 3p 3d, चाललं काय वाढत. ओके, पुढे 4s 4p 4d 4f, ओके 4f, नंतर 5s 5p 5d 5f 6x, अशा पद्धतीने कमी करत जाऊ, 2 पर्यंत जातो, राईट. आणि याला तिरप्या अशा रेषा मारायच्या.
आता जर मी तुम्हाला बोललो की मला व्हॅलेन्सी काढून दाखवा इन टर्म ऑफ द सबशेल, तर तुम्हाला ते काढता येईल. ज्याला अबोव प्रिन्सिपल कळाला असेल हा अशा पद्धतीचा, तर त्याला ते हे काढता येईल. मग कसं प्रकारे कसं काढावं बरं का? समजा मी तुम्हाला फ्लोरीन बोललो की फ्लोरीनची मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून दाखवा. मग तुम्ही काय करणार? 2 आणि 7 हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. परंतु अबोव प्रिन्सिपलनुसार जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायला लावलं तर कसं करणार बरं का तुम्ही? अबोव प्रिन्सिपलनुसार तर तुम्ही कसं करणार? लक्ष द्या. 7 आहे ना, तर 7 आहे समजा, तर 7 जर का असेल तर काय रे असा बाण मारायला लावला आहे तो असा बाण समजा मारायला लावतायत, राईट. मग मी काय करणार आता? मी लिहिणार 1s. 7 आहेत ना ते 7, तर 1s पहिल्या याच्यामध्ये 2 पूर्ण भरून देणार 1s2. आता जातो मी असं जायचं आपल्याला. आता जाणार मी 2s कडे, तो 2s2 त्याच्यामध्ये बी 2च भरतील. किती झाले? किती इलेक्ट्रॉन झाले बरं का? 1s मध्ये भरले 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये भरले 2 इलेक्ट्रॉन. ओके. आता जो आपण p कडे असं जायचं आहे ना, असं राईट का? असं जायचं आहे, अशा पण जायचं. आता 2p कडे, तो 2p किती असेल बरं का रे? किती भरू आहे आता? p मध्ये किती मी भरायचे असतात? मॅक्झिमम p किती घेऊ शकतो? मॅक्झिमम p किती घेऊ शकतो? 6 घेऊ शकतो. आता मी याच्या ठिकाणी किती भरू शकतो बरं का? सांगा किती भरू शकतो मी आता पीच्या ठिकाणी? हे झाले 4, 5 भरू शकतो. 9 येत ना ते, सॉरी फ्लोरीनचं किती आहे? फ्लोरीनचं 9 येत ना, 9 ॲटॉमिक नंबर आहे. मग 9 असतील ना, तर मी इथं 2 भरला, इथं 2 भरला, इथं 5 भरून देतो. अशा पण मी 5 भरून देत असतो. मग हे 5 भरलं, मग आपल्याला काय दिसायला भेटतं की यार पीमध्ये जे ना एक अपुरा पडतो गड्या. 6 असतात ना, पीमध्ये किती असतात? जास्तीत जास्त 6, एक अपुरा पडतोय. अशा पण कॉन्फिगरेशन करतात. हे बघा तुम्ही ॲटॉमिक नंबर कुठे बघितलेत? हे बघा रे, हे अशा पद्धतीने त्याला असं लिहावं लागतं 1s2 2s2 2p5 अशा पद्धतीने त्याला लिहावं लागतं. हा झाला फ्लोरीनचा. मग तुम्हाला मी जर का कोणाचं बी दिलं समजा, आकृत्या सध्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि मला एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून दाखवा बरं का. समजा मी तुम्हाला देतो आता, जास्त मोठ्याने देतो, कॅल्शियमचा देतो. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर जो काय आहे तो 20 असतो. तुम्हाला 20पर्यंत सगळे हे पाठ पडायचे बरं का. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, नंतर ऑर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. असा आडवा पट्टा पण लक्षात ठेवायचा. आता एवढं भरून दिलेलं आहे. आता पिरियडिक टेबल वहीमध्ये काढायचा प्रयत्न नाही करायचा, झेरॉक्स काढून आणून चिपकावं वाटलं असतं. ठीक आहे. चला मी तुम्हाला बोललो की याचं हे सांगा मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अबोव प्रिन्सिपलनुसार सबसेलमध्ये तुम्ही काय करणार? पहिला उचलला 1s, हा पूर्ण घेऊन गेल 2, नंतर आता दुसरा 2s2. आता पीची बार, पी किती भरतो? पी भरतो 6, तो 2s6 किती झाले बरं का? 10 झाले. पुन्हा जाऊ आपण यसकडे 3s2, तो 3s किती भरणार? 2 भरणार. आता जाणार मी किती झाले बरं का रे? 2 2 6 आणि झाले हे झाले 8 4 12. 3s पर्यंत आलो. आता पीकडे जाणार 3p किती असतो? 6. ओके 3p6. त्याच्यानंतर काय असते? 4s2. बोला बरं का किती झाले? 2 आणि 2 4 आणि 2 10 आणि 2 12 आणि 6 12 आणि 6 18 आणि 2 20. आलं का लक्षामध्ये? अशा पण त्याला लिहावं लागते. आलं लक्षात रे? 4s. ओके. तर तुम्हाला जर का या टर्ममध्ये जर काही हे पण काढायला लावलं तर जमायला पाहिजे, ट्राय करायचं. ठीक आहे, ट्राय करायचं. ओके. इथपर्यंतची बात झाला. हा आप झाला अबोव प्रिन्सिपल. अबोव प्रिन्सिपलबद्दल तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. तर हे बघा इथं काढून ठेवलेले आहेत. ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल तो बघून घ्या. ॲल्युमिनियम वगैरे, सोडियम वगैरे हे दिलेत रे ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. तो जे काय आहे पहिले 20 इलिमेंट जे काय आहे ते 20 इलिमेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता बघू फर्स्ट 20 इलिमेंट. तर फर्स्ट 20 इलिमेंटबद्दल आपण बात बघून घेऊया. हा झाला आपला हायड्रोजन, हा झाला इथला हेलियम, लिथियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, नंतर हे निऑन, राईट. नंतर पुढे काय? अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आडवं उभं लक्षात काय असेल ते लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ. तो मिनी पिरियडिक टेबल बनवून घ्यायचा. एक वाटलं असतं एक मिनी पिरियडिक टेबल बनवून घ्या. हे पहिले 20 जे काय आहे ते लक्षात ठेवण्यासाठी. तो पहिले 20 लक्षात ठेवण्यासाठी मिनी पिरियडिक टेबल बनवून घ्या, ज्याच्यामध्ये मधला ट्रान्झिशनचा काही संबंध बी येत नाही. बघून घ्यायला असतं. रो इज कॉल ॲज अ पिरियड, कॉलम इज कॉल ॲज अ ग्रुप. पुढे जाऊ. तो पहिले 20साठी तुम्हाला प्रयोग करायचा आहे. पहिले 20साठी असं काहीतरी लिहित बसायचं. तुमच्या वहीमध्ये पहिले 20 लिहून घ्यायचं वाटलं असतं. मोस्टली शो द ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन द ॲटॉमिक मास. तो ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर बढिया असतो. कशावरून काढला? एक्सपेरिमेंट केला होता एक्सरे ट्यूबवरून. ठीक आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट डॉट विथ इन्क्रीजिंग द ॲटॉमिक नंबर 1 प्रोटॉन बिईंग ॲडेड. बरोबर का रे? ॲटॉमिक नंबर बघा, याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. ते एकाचं 2 होतं. याचा अर्थ काय होतं? 1 प्रोटॉन ॲड होतं. मग तेच ना, विथ इन्क्रीजिंग द ॲटॉमिक नंबर 1 प्रोटॉन बी ॲडेड. एकदम बरोबर आहे. ही बात तर केली आपण. हाऊ मेनी शेल ॲल्युमिनियम डज हॅव. तर सांगा बरं का रे, ॲल्युमिनियमला किती सेल आहे?
साधं तुमच्या पद्धतीने हे करा आणि सेल सांगा मला, मेन सेल किती आहेत ॲल्युमिनियमचे. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर सांगतो तुम्हाला 13 आहे, तर तुम्ही मला सेल सांगा किती. एवढा टाईम का लागतो, राईट का. तो 13 म्हणजे काय, 2 8 3 हे झाले किती सेल, एक सेल 2 सेल 3 सेल. सो एन इज इक्वल टू 3. नाव जर द्यायला गेलं तर KLM. ओके, चला पुढे जाऊ. हाऊ मेनी शेल्स CA हॅव. तो CAला किती सेल आहे, 4 सेल आहे. बघून घ्या. CA म्हणजे कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 20. 2882 बरोबर का रे, 2882. अशा पद्धतीने आपण ते करत असतो. पुढे जाऊ. with every new cell one more cell gets added. तो एव्हरी न्यू पिरियड, सॉरी, तो प्रत्येक आता हा एक पिरियड होता, पहिला पिरियड होता. दुसऱ्या पिरियडमध्ये काय दिसायला भेटेल, एक शेल आपल्याला ॲड होताना. तिसऱ्या पिरियडमध्ये एक शेल ॲड. तो जसा जसा पिरियड आपण इन्क्रीज करत राहतो, एक एक शेल आपल्याला ॲड होताना दिसायला भेटत असते. चला पुढे जाऊ. हे बघा, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो सिग्निफिकन्स ऑफ द ग्रुप तुम्हाला माहिती आहे. ग्रुपचं सिग्निफिकन्स काय, इलेमेंट हॅविंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टी ग्रुप टुगेदर. एका ग्रुपमध्ये सिमिलर केमिकल प्रॉपर्टीवाले असतात. सिमिलर केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय, सेम व्हॅलन्सी, सेम रिॲक्टिव्हिटी, हे झाले सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. तो हा झाला अल्कली मेटल उभा. हा अल्कलाईन अर्थ मेटल. छोटासा टेबल बनवायचा आपल्या माहितीसाठी, राईट. आणि कशापर्यंत व्हॅरिएशन घडते बघा, 1 2 8 1, राईट. 2 8 1 व्हॅलेन्सी 1 राहणार. केमिकल प्रॉपर्टी डिपेंड अपॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. झाली बात, सगळी बातमी करून सांगून दिली तुम्हाला. हा तर तक्ता तुमच्या लक्षामध्ये ठेवणं जरुरी आहे. ओके, ते हे जे ना रोमनवरले, हे पण लक्षात घ्या. या 18च्या 18 लक्षात घ्या. 9च्या बिली करस्पॉन्डिंग काय असतो ते लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. हे पण तुम्हाला सांगून दिले. कटी वक्रमण फेकोनी कुजनी हे पण झालं. मधले काही उचलले ते पण लक्षात ठेवले. पुढे जाऊ. तर बघा, मेटल कोणता, नॉन मेटल कोणता. मेटल जो की आहे हे सगळे मेटल. नॉन मेटल कोणते बघा, हे नॉन मेटल, मेटलॉइड, नोबल गॅसेस. ही झाली बात, ही पण कवर करून. नेक्स्ट जर बघायला गेला तर हा झाला अल्कली मेटल. पुढे जाऊया. हा झाला अल्कलाईन अर्थ मेटल. पुढे जाऊया. पुढे झाले बोरॉन फॅमिली. ही बोरॉन फॅमिलीमधलं विचारून घेतात तुम्हाला. पुढे जाऊया. पुढचं जे काय आहे कार्बन फॅमिली, ही कार्बन फॅमिली. पुढे जाऊया. नेक्स्ट जर गेला तर काय बरं का, ही झाली नायट्रोजन फॅमिली. पुढे जाऊया, राईट. तो ही झाली कार्बन ऑक्सिजन फॅमिली. सगळ्या फॅमिल्या तुम्हाला माहिती रे. हॅलोजन फॅमिली, नोबल गॅसची फॅमिली पण झाली. ओके इथपर्यंत. तर हे बघा, हे लॅन्थोनाइट सिरीज म्हणतात त्याला, ॲक्टिनोइट सिरीज असतात ते खाली. हे पण लक्षात घ्या. मॉडर्न पिरियडिक टेबल. तो मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस ऑन द व्हॉट, ॲटॉमिक नंबर. ही बात लक्षात घ्यायचं. आता आपल्याला दिसायला भेटते फायदे आणि तोट्याची बात. मेंडेलिव्हचे सगळे लिमिटेशन तुमच्या लक्षात येत आहे. मेंडेलिव्हचं एक लिमिटेशन तुम्हाला आठवतं काय रे, बघा बरं का, मी बोलतो तुम्हाला आठवते का. मेंडेलिव्हने काय सांगितलं होतं की यार जे आयसोटोप असतात ना, ते आयसोटोपला कोणती पोझिशन देऊ मी ते कळत नव्हतं. कोणती पोझिशन देऊ मी हे कळत नव्हतं. का बरं का, कारण की त्याने त्याची रचना ॲटॉमिक मास नंबर. आपल्याला माहिती आहे आयसोटोपला ॲटॉमिक मास नंबर वेगळा असतो. आयसोटोपला ॲटॉमिक नंबर सारखा असतो पण ॲटॉमिक मास नंबर वेगळा असतो. मग आता मला एक सांगा, आपला फायदा कसा झाला. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोपला आपण ओव्हरकम, आयसोटोपचा जो प्रॉब्लेम येत होता ना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आयसोटोपचा जो प्रॉब्लेम येत होता, तो प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी येताना दिसायला भेटणार नाही आहे. तर मला तुम्ही सांगा कसं बुवा, तो प्रॉब्लेम कसा दूर झाला. उत्तर द्या पटकन. तो प्रॉब्लेम नंबरनुसार लावले. ॲटॉमिक नंबरनुसार लावले. आणि ॲटॉमिक नंबर इज व्हॉट, तो ॲटॉमिक नंबरनुसार लावलेत ना. मग आता कार्बनचा ॲटॉमिक नंबरनुसार तुम्ही लावलेत. कार्बनचा ॲटॉमिक नंबर समजा किती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. आता 6 ॲटॉमिक नंबर आहे, पण ॲटॉमिक मासवाले सगळे याच्यात कव्हर होऊन जातील ना. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही त्याची रचना ॲटॉमिक नंबरनुसार केली. आणि आयसोटोप कोणाला म्हणतो आपण, आयसोटोप म्हणजे ॲटॉमिक नंबर सारखा, ॲटॉमिक मास नंबर वेगळा. मग ॲटॉमिक नंबर सारखा आहे ना, मग कार्बन ॲटॉमिक नंबर 6 आहे ना, याच्यामध्ये असणारे आयसोटोप सगळे याच्यात बसून जातील ना. ते लक्षात आले का. तर त्यामुळे पोझिशन देण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲटॉमिक नंबरनुसार रचत आहे. एका एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर एकच असतो, त्याचा ॲटॉमिक मास नंबर बदलतो. आपण ॲटॉमिक मास नंबर नुसार थोडी रचलंय, त्याला ॲटॉमिक नंबरनुसार रचलंय ना. त्यामुळे आयसोटोपचा प्रॉब्लेम ॲटोमॅटिकली दूर होऊन गेला. ॲटोमॅटिकली आयसोटोपचा प्रॉब्लेम दूर झाला. बात लक्षात आली का रे. तुम्हाला ही बात लक्षात आली असावी. ठीक आहे, तो ही बात लक्षात आली असावी. मग काय म्हणायचं, मी तेच म्हणतोय. आयसोटोप हॅव द सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. बरोबर. आयसोटोप ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टी. बरोबर. तो ही बात आपल्या लक्षात आली. तो जुनी जी काही ॲटॉमिक मासवरती होती ती आपण आता हे वापरत नाही, ॲटॉमिक नंबर याच्यावरून जातोय. पुढे जाऊया. तो मॉडर्न पिरियडिक लॉ विचारतात परीक्षेमध्ये, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर पिरियडिकल फंक्शन ऑफ ॲटॉमिक नंबर. बरोबर. पुढे हे सगळं तुम्हाला सांगून दिली मी बात. आता बघा रे,
आता तुम्हाला हा पोपटी कलर दिसायला भेटतोय. रेड कलरचा पट्टा कुठे आहे? हा रेड कलरचा पट्टा आहे बघा. हा रेड कलरचा पट्टा आहे. हा पोपटी कलरचा पट्टा, हा रेड कलरचा पट्टा, हा ब्ल्यू कलरचा पट्टा आणि हा गुलाबी कलरचा पट्टा. राईट का? त्या पट्ट्यांना नावं काय काय दिली? यांना नॉर्मल इलेमेंट म्हणतात. लास्ट सेल इज इनकम्प्लीट. जो काही हे आहेत ना हवाले, हे जे काही दोन दिसायला भेटतात ना, म्हणजे एस ब्लॉक आणि पी ब्लॉकचा हवाला एक एवढाचा झोन हवाला. ठीक आहे. तर यांना काय म्हणतो आपण? लास्ट सेल इनकम्प्लीट दिसायला भेटते. इनर्ट लालवाला जो पट्टा आहे पुरा हवाला इकडचा, हवाला लालवाला, त्याला इनर्ट गॅसेस म्हणतो आपण. लास्ट सेल त्याची कंप्लीट असते. ट्रान्झिशन इलेमेंट कोणते? हे ट्रान्झिशन इलेमेंट असतात. ट्रान्झिशन इलेमेंट लास्ट 2 सेल इनकम्प्लीट, त्याच्या लास्टच्या 2 सेल जे काय असतात इनकम्प्लीट असतात. आता लास्टच्या 2 सेल इनकम्प्लीट असतात. हे कशावरून कळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही त्याची रचना अबव प्रिन्सिपल जे काही त्याच्यानुसार केलं ना, तेव्हा तुम्हाला लास्ट सेल 2 इनकम्प्लीट दिसायला भेटतील. तसं काहीतरी दिसायला भेटेल. इनर ट्रान्झिशन इलेमेंट, इनर हे जे आहेत ना, हे बघा लक्षात घ्या रे, हे खालचे जे काही असतात ना, हे खालचे, यांना इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतात बरं का. का इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतात? कारण की त्यांच्यामधले जे ते. सो दिस इज इनर ट्रान्झिशन इलेमेंट. हे इनर ट्रान्झिशन इलेमेंटच्या लास्टच्या 3 सेल जे आहेत ते इनकम्प्लीट असतात. ट्रान्झिशन इलेमेंटच्या लास्टच्या 2 सेल जे आहेत ते इनकम्प्लीट असतात. इनर गॅसच्या लास्टच्या सेल कंप्लीट असतात आणि नॉर्मल इलेमेंटची लास्टची एक सेल जी असते ती इनकम्प्लीट असते. लक्षात राहील का रे? लक्षात राहील का? बघू वाटल्यास ते नंतर पुढे जाऊ. हे एवढे इलेमेंट लक्षात ठेवा. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन आणि ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7 कॅल्शियमपर्यंत. इन 1913 AD इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले डेमॉन्स्ट्रेट झाली. बात कंप्लीट. पुढे जाऊ. मॉडर्नचा तो पण झाला. हे लक्षात ठेवायचं. हे बघा, लेफ्ट टू राईट इन पिरियडमध्ये जाणार तर नंबर ऑफ द सेल रिमेन सेम. पिरियडमध्ये जेव्हा लेफ्ट टू राईट जाणार, सेल बदल, नंबर ऑफ सेल बदलतील का? सेल नंबर सेमच आहे. 2 ते 2च सेल आहेत. पण काय बदलतं? काय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत चाललं आहे एकेकानं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत चाललं आहे. बघा बरं याच्यात काय काय माहिती वाचायला भेटते. ठीक आहे. तर याच्यात माहिती आपल्याला बरीचशी दिसायला भेटते. मी आता तुम्हाला सगळी बडबड करून दाखवली. हे बघा, इंग्लिश सायंटिस्ट होता, त्याने काय केलं? विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट केला एक्सरे ट्यूबच्या मदतीने. ॲटॉमिक नंबर ऑफ द इलेमेंट करस्पॉन्ड टू द पोझिशन, राईट का, पॉझिटिव्ह चार्जेस, त्याच्यावरून त्यांनी बात सांगून दिली आणि हा लॉ काढून टाकला. मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. त्याला आपण तो मॉडर्न पिरियडिक टेबल इज कॉल्ड ॲज द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं पण म्हणत असतो. ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबरच्या बेसवरती असतो. ही बात आपल्याला दिसायला भेटून जात असते. नंतर प्रॉब्लेमला आपण कसा दूर केला, मेंडेलिव्हचे जे मध्ये प्रॉब्लेम जे होते त्यांना दूर कशा पद्धतीने केलं ही दिसायला भेटत असते. सो हे आता बघा बरं का रे, आपण एक प्रॉब्लेम याच्यामध्ये येत होता. ॲटॉमिक मास नंबर जे ना, ॲटॉमिक मासचा चढत्या क्रमाने लिहिलं होतं, बरोबर की नाही. आणि कोबाल्ट आणि निकेल, मला सांगा अगोदर त्याने काय करून टाकलं होतं? कोबाल्ट लिहिला होता, नंतर निकेल लिहिलं होता. या कोबाल्टचा ॲटॉमिक मास जो ना 58.73 होतं आणि इथं काय होतं 58.91 होतं. म्हणजे उलटं झालं होतं त्याच्याकडून. ॲक्च्युली ॲटॉमिक मास नंबरवाला पुढे, जास्तवाला पुढे आणि छोटावाला मागं असं लिहिला गेला होता. परंतु तो ऑटोमॅटिकली ओव्हरकम झाला. कसं ओव्हरकम झाला बघा ना, पिरियडिक टेबलमध्ये जा. पिरियडिक टेबलमध्ये जर का गेला तर तुम्हाला दिसायला भेटेल बघा, कोबाल्टच्या नंतर निकेल येतोय. आलं का? तर कोबाल्टच्या नंतर निकेल येतोय. त्यांचा ॲटॉमिक मास बघायची जरूरत नाही आहे. चढत्या क्रमांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमाने तुम्ही लिहून टाकतायत ना, अगोदर कोबाल्ट आणि नंतर निकेल असतो. त्याने बरोबर लिहिलं होतं, अगोदर कोबाल्ट आणि नंतर निकेल, त्याने बरोबर सांगितलं होतं. पण त्याची रचना ॲटॉमिक मास नंबर नव्हती ना, मग ते त्या रूलमध्ये बसत नव्हतं ना ते. पण आपल्या रूलमध्ये पण बसते आता पक्का, बरोबर का. कोबाल्ट पण आणि निकेल पण रूलमध्ये बसत आहे. तो पण दूर झाला कडे प्रॉब्लेम. राईट. मी कुठे आहे बरं का, मी कुठे आहे, मी इथे आहे. तर हे झाली. तर कोबाल्ट निकेलची बात आपण दूर करून टाकली. नंतर हाऊ डीड दी पोझिशन ऑफ द क्लोरीन, आयसोटोपची पोझिशन सांगायचंच काम नाही. आयसोटोप जो काय आहे ॲटॉमिक नंबरवरून ती रचना होते, त्यामुळे आयसोटोपचा प्रॉब्लेम येणारा मेंडेलिव्हच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली दूर झाला. कॅन देअर आर इलेमेंट विथ ॲटॉमिक नंबर 53 अँड 54 इन बिटवीन 2 इलेमेंट क्रोमियम मॅग्नीस. आता बघा काय म्हटले बरं का, कॅन देअर अँड द इलेमेंट विथ ॲटॉमिक मास नंबर 53 अँड 54 बिटवीन द 2 इलेमेंट. सांगायचं तात्पर्य असं होतं, त्याला येणारे जे की प्रॉब्लेम येत होते, कोणते प्रॉब्लेम बरं का, तर त्याचा ॲटॉमिक मासचा खूप मोठा गॅप होता. आतमध्ये किती इलेमेंट असणार ते सांगायला त्याला प्रॉब्लेम येत होता. परंतु जेव्हा तुम्ही ॲटॉमिक नंबरच्या साईडने रचना करत गेले ना, सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली दूर होत गेले. ऑटोमॅटिकली क्रमाने सगळे येत गेले. मग जर का समजा 56 आणि समजा या घडीला 56 आणि 58 असं मी लिहितो, याच्यामध्ये दोन जे काही इलेमेंट आहेत बाबा ते नाही आहे, सापडलेले नाही आहे. त्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या पण या घडीला सांगता येतील असं. ठीक आहे. आता पुढची बात, व्हॉट डू यू थिंक शुड हॅलोजन प्लेस इन द ग्रुप 17 अँड 1. आता त्याला ती पोझिशन पण सांगता येत नव्हती. आता इथं काय झालं बरं का, मोस्लेने सांगून दिलं बाबा की सगळ्यात जास्त प्रॉपर्टी जी ना हायड्रोजनची ती अल्कली मेटलमध्ये जात असते ना, तुम्ही अल्कली मेटल ठेवून द्या बिंदास. तर काही टाईम आपल्या टाईमला आपण 9वी 10वीमध्ये शिकत होतो, तर तेव्हा त्या टाईमला ते आपण त्याला अल्कली मेटलमध्ये मोजत होतो. परंतु नंतर आता काय झालं बरं का, त्याला उचलून फेकून दिला डायरेक्ट कुठे सेंटरमध्ये. सेंटर आहे ना, सेंटरमध्ये आणून जे काही वाद वगैरे होतील बा त्याच्यापेक्षा बरं आहे बाबा, अर्धा इकडे तू आणि अर्धा इकडे तू, त्या हायड्रोजनला दिला मध्ये ठेवून. आता इथे बरीचशी माहिती आहे.
बरीचशी माहिती जी काही आहे एस ब्लॉक वगैरे, तो इंटायर पिरियोडिक टेबल 4 ब्लॉकमध्ये हे केले, एस ब्लॉक, डी ब्लॉक वगैरे. पहिले मला सांगा इथपर्यंत तुम्हाला ओके झालं का रे? हे बघा, आज झिगझॅगची बात केली होती मी. झिगझॅगच्या लेफ्ट साईडला काय, झिगझॅगच्या राईट साईडला काय, ही वाले पोर्शन इथे दिसायला भेटते. नंतर रो 7 रोत आहेत, बॉटमला 2 रो लिहिले आहेत, त्याला लॅन्थनेट आणि ॲक्टिनेट सिरीज म्हणतो. 118 आपले एलिमेंट आहेत, याची बात दिसायला भेटत असते. मी तुम्हाला जेवढी बडबड केली ना, सगळं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप पण सांगून दिले तुम्हाला मी. ग्रुपच्या साईडनं असं गेल्यावरती काय होतं, असं गेल्यावरती काय होतं, ठीक आहे ना. हे सगळं सांगून दिले मी, हे सगळं झालेलं सांगून. ओके, हे सेम आहे. ओके का रे? हे बघा, 17 मॅग्नेशियम पार्ट झालं तुमचं. हे बघा, युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. ऑल इलिमेंट बियॉन्ड द युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर 93 ते 118 आर मॅनमेड. ऑल दिस इलिमेंट आर रेडिओक्टिव्ह अँड अनस्टेबल, हॅव व्हेरी शॉर्ट लाईफ. त्याला सांगा बरं का, यांची लाईफ शॉर्ट का असते? यांची लाईफ शॉर्ट का असते रे? या एलिमेंटची लाईफ शॉर्ट का असते? आहेत का झोपले रे? का असते बरं का? कारण की ते रेडिओक्टिव्ह आहेत ना रे. रेडिओक्टिव्ह काय असतात, इमिट होत असतो, कमी कमी होत जात असतो, त्यामुळे त्याची लाईफ छोटी असते. पुढे मॉडर्न पिरियोडिक टेबल, इलिमेंट आर अरेंज इंक्रीजिंग ऑर्डर द्या ॲटॉमिक नंबर. हे पहिला रूल झाला. वर्टिकल कॉलम इज कॅलस ग्रुप अँड देअर आर 18 ग्रुप. केमिकल प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट सेम ग्रुप हॅव शो सिमिलरिटी अँड ग्रॅडिएशन. बरोबर. पुढे ग्रॅडिएशन व्हॅलेन्सी वगैरे म्हणू शकतात, सेम व्हॅलेन्सी. ओरिजेंटल रो कॅलॅज अ पिरियड्स अँड देअर आर 7 पिरियड्स. द प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. लक्षात घ्या, तर पिरियडमध्ये एका पॉईंटमधून दुसऱ्या पॉईंटमध्ये असं जाताना प्रॉपर्टी चेंज होताना दिसायला भेटत असते, पण कॉलममध्ये प्रॉपर्टी काय असते, सेम असते. ओके. नंतर हे झालं गड्या, काही उरतं आहे का बघून घ्या. याला ट्रान्झिशन इलिमेंट म्हणत असतो आपण. हे इनर ट्रान्झिशन इलिमेंट, एफ ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एस ब्लॉक, सगळं झालं. काही डाऊट आहे का कोणाला? सांगा बरं रे. हे कक्षामध्ये किती राहतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे काही आहे